योग्याचे संपदा त्याग आणि शांती योग्याची संपदा त्याग आणि शांती योग्याची संपदा त्याग आणि शांती योग्याची संपदा त्याग आणि शांती उभय लोके कीर्ती सोळा मान उभय लोळी कीर्ती सोळा माग उभय लोळी कीर्ती सोळा माग योग्याचे संपदा त्याग आणि शांती योग्याची संपदा त्याग आणि शांती योग्याची संपदा त्याग आणि शांती योग्याची संपदा त्याग आणि शांती उभय लोके कीर्ती सोळा मान उभय लोकी कीर्ती सोडा माग उभय लोकी कीर्ती सोडा माग ये रैरावरे दयाचे उसने रावरी जायाचे उसने ये रैरावरी दयाचे उसने रावरी जायाचे उसने भाग्यस्थळी देणे धाडावे सिंह भाग्यस्थळी तेरे धाडावे भाग्यस्थळी तेरे धाडावे गेल्या फावरा ठायता तुला हो या फावला ठाईला तुला गेल्या फावला ठायता तुला या फावला ठाईचा तृष्णेता तो कहावो कहावे तो कृष्णता तू कावटाळू कृष्णता तू कावटाळू ये रैरावरे दयाचे उसने रावरी जायाचे उसने रैरावरी दयाचे उसने रावरी जायाचे उसने भाग्यस्थळी देणे धाडावे सिंह भाग्यस्थळी देणे धाडावेशी भाग्यस्थळी देणे धाडावेशी तुका म्हणे लाभ अकर्तव्याला कामने लाभ कर्तव्याला तुका म्हणे लाभ अकर्तव्याला कामने लाभ कर्तव्याला शिवपद जीवे भोगी देल शिवपदे जिने भोगी देल शिवपद जिने भोगी देल रैरावरी दयाचे वसने रावरी दयाचे उसने रैरावरी दयाचे वसने रावरी दयाचे उसने भाग्यस्थळी देणे धाडावे से भाग्यस्थळी वेळे धाडावेचे भाग्यस्थळी वेळे धाडावेचे कुमार कुमारी हरे विठोबा रखुमाई कुमार कुमारी विठोबा रखुमाई कुमार कुमारी विठोबा रखुमाई कुमार कुमारी विठोबा रखुमाई कुमार कुमारी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई योग्याची संपदा त्याग आणि योग्याची संपदा त्याग आणि भक्ती योग्याची संपदा त्याग आणि शांती योग्याची संपदा त्याग आणि शांती योग्याची संपदा त्याग त्याग आणि शांती त्याग आणि शांती योग्याची संपदा त्याग आणि शांती योग्याची संपदा त्याग आणि शांती योग्याची संपदा त्याग आणि शांती उभय लोके कीर्ती सोहळा मान उभय लोके कीर्ती सोहळा मान हिरये रामरी दयाचे उसने
उभयलोकी कीर्ती सोळा मान येर येरावरे जायाचे योग योग्यावरे जायाचे योगाची संपदा संपदा योगाची संपदा त्याग आणि शांती योगाची संपदा त्याग आणि शांती योगाची संपदा त्याग आणि शांती उभयलोकी कीर्ती सोहळा उभयलोकी कीर्ती सोहळा हिरये रामरी दयाचे उसळे हिरये रामरी दयाचे उभयलोकी कीर्ती सोळा मान उभयलोकी कीर्ती सोळा मान येर येरावरे जायाचे उसने येर येरावरे जायाचे उसने स्थळी देणे झाडा झाडा वेसी 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 भाग्यस्थळी भाग्यस्थळी देणे भाग्यस्थळी 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 देणे
रायाचे उसने रायाचे योग्याचे संपदा त्यागाणी शांती, योग्याचे संपदा त्यागाणी शांती, उभे लोकी कीर्ती सोहळा मान. येरे रावरे दयाचे उसणे, भाग्यस्थळी देणे झाडावेसी. केलिया फावला ठाईचा तुला हो, तृष्णेचा तू कहावो कहावी तू. येरे रावरे दयाचे उसणे, भाग्यस्थळी देणे झाडावेसी. तुका म्हणे लाभा कर्तव्या नावे, तुका म्हणे लाभा कर्तव्या नावे. शिवपद जीवे भोगी जेल, येरे रावरे दयाचे उसणे, भाग्यस्थळी देणे धाडावेसी. विठ्ठल समचरण सरोजं सान्द्रणीलाम्बुदाभं, जगणनिहितपानिं मण्डनं मण्डनानां. तरुण तुलसीमाला कंजनं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा कुरु प्रथम नमन, दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुक. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा.
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणी अद्यत्रे जननी देवाची ज्यांचे गावी केला वास त्यासी नसा विवदस मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत किंवा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालू दास पायांचा सोनो पंत तथा कुणी जनतया मामाशी बोलती नामे शंकर शंकरा शुभकरा निसंग जो संगती पुण्यश्लोकिता पुण्यनगरीचा मोती खरा शोभतू ऐशा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितू सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुक या देवा यावरे न करावा अव्हेरू चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसा महापातकनाशनं ध्यात्वा निलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानके लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं मङ्गलभवन मङ्गलहारे रथ अजिर बिहारी मंगल भवन मंगल हारे द्रवभू सुदशरथ अजिर बिहारी राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय मनोबुद्धि अहंकार चित्तानि नाम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम योगाचे संपदा त्यागाणी शांती उभय लोके कीर्ती सोहळामान इरेरावरे दयाचे उसणी भाग्यस्थळी देणे झाडाविशी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा आणि पाठातला आपल्या सर्वांना ज्ञात असणारा गाथ्यातील आणि आपल्या मनातील काही गोष्टीचं चिंतन सहज आपल्याला दर्शवणारा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. अभंग सर्वांना पाठ आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज योगी जीवनातील संपदा सांगतायत. नाम जो योगी आहे तो या पदापर्यंत कसा प्राप्त होतो त्याचं वर्णन तुकाराम महाराज इथे करतायत. आपण जर अभंगाचा शब्दशः भाव पाहिला तर अतिशय सोपा आहे. योगाचे संपदा त्यागाणी शांती. जो योगी आहे त्याची संपदा कोणती असेल तर ती त्याग शांती आहे. ज्यानं त्याग शांती संपादन केली त्याला योगी म्हणतात. आणि त्याचा उभय लोके कीर्ती सोहळा मान. उभय लोकात त्याची कीर्ती आहे, त्याचा सोहळा आहे आणि त्याचा मान आहे. कीर्ती कोणाची, सोहळा कोणाचा आणि मान कोणाचा. अर्जुनाची स्वर्गलोकात कीर्ती, नचिकेताची यमलोकात कीर्ती, आमच्या संतांची उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी. ही कीर्ती होण्याचं कारण काय? देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. हा उसनवारीचा व्यवहार आहे. एरेरावरे दयाचे उसणे. जसं देहापाताचा आणला उसना, जिथून ही उसनवारी आणली आहे तिथे पूर्ण करणं त्याला भाग्यस्थळ म्हणतायत. आणि भाग्यस्थळ शब्दाचा दुसरा अर्थ असा होतो मराठी व्याकरणात राजदरबार. मोठ्या माणसाकडे जायचं असेल तर संशयास्पद वस्तूंचा धाडा द्यावा लागतो, त्याच्याशिवाय मोठ्या माणसाची भेटी होत नाही. राजाकडे जायचं असेल तर शिपायाच्या समोर उभं राहावं लागतं.
इथे भगवंतापाशी जर पोहोचायचं असेल तर यमाच्या दरवाज्यात मला सुद्धा उभं राहावंच लागणार आहे. पण काही माणसं तुकोबारायनं म्हटली, महाराज आम्हाला भाग्यस्थळ प्राप्त करायचं आहे आणि झाडा चुकवायचा आहे, त्याकरता आम्ही काय केलं पाहिजे? केली या फावला ठाईचा तो लाहो, तृष्णेचा तो कहावो कहावे तो. ठाईचा म्हणजे परमात्मा स्वरूपाचा लाहो करा आणि परमात्मा स्वरूपाचा लाहो केल्याचा परिणाम तृष्णेचा तो कहावो कहावे तो. माणसाची तृष्णा शांत होते, इच्छा कधीच शांत होत नाही. थोडं उलट सांगतो, यदा कदाचित माणसाच्या इच्छा शांत होतात, तृष्णा कधीच शांत होत नाही. तृष्णा दशक्रियेला सुद्धा कावळ्यापर्यंत नेते. कळलं तर पाहणं तर सोडून द्या. तृष्णा न जिरणा वयमेव जिरणा. ही तृष्णा कशी आहे? मरो टेकले शरीर पाया खोदोने बांधे घर, तैशी तृष्णा वाढी न लिया मेरू हाता लिया. मरायला जरी टेकले क्वाटच्या खाली घेतले तरी माणसं सध्या बेजार असतात तिकिटासाठी. कळलं तर पाहणं तर सोडून द्या. तृष्णा सुटत नाही महाराज. तुम्हाला असं वाटतं का तृष्णा सुटते? वर्ष श्राद्धापर्यंत थांबते तृष्णा न जिरणा. मग महाराज ही तृष्णा आणि इच्छा शांत व्हाव्यात अशी इच्छा आहे, त्याकरता काय केलं पाहिजे? केली या फावला ठाईचा तो लाहो. ठाईचा म्हणजे परमात्मा स्वरूपाचा लाहो करा. लाहो केल्यावर तृष्णा इच्छा शांत होतात. आता दुसरं उत्तर देतो. तृष्णा इच्छा शांत झाल्यावर जीव कोणत्या स्थितीचा अधिकारी होतो? तुका म्हणे लाभ अकर्तव्या नावी शिवपद जेवे भोगे जेल. तो अकर्तव्य स्थितीचा अधिकारी आहे. ही अकर्तव्य स्थिती प्राप्त होणं म्हणजे काहीच करणं नाही असा त्याचा अर्थ करू नका. माणसानं करावं, कार्यात राहावं, पण मी करतो असं कधी वाटू देऊ नये. ज्ञानोबाराची ओवी सांगतो, वेळ मिळाला तर चिंतन करतो. तो नेत्रे पाहे सर्वने ऐकतो आहे, परी तेथेच नोहे नवल देखे. परमात्मा पाहतो, बोलतो, ऐकतो, सगळं करतो, पण मी पणा लावून घेत नाही. माणसं कोणतंच कार्य नीट करत नाही, पण मी म्हणल्याशिवाय राहत नाही. सोपं गणित सांगतो, केवढं जरी झाड असेल, झाडाखाली गाडी असेल आणि गाडी खाली जर कुत्रं चाललेलं असेल तर पुढचे अर्थ तुम्ही शोधत चला. तुम्हाला कळलं तर पहा. तुका म्हणे लाभ अकर्तव्या नावी शिवपद जीवे भोगे जेल. अकर्तव्य स्थितीला जीव प्राप्त व्हावा आणि त्यानं शिवपद प्राप्त करावं म्हणजे नेमकं काय? गीतेत वर्णन आहे. ममै वंशो जीवलोके जीवभूत सनातन. शिवपद प्राप्त होणं म्हणजे मीच देव आहे ही अनुभूती येणं. आता हे शिवपद जीवाला प्राप्त करायचं. दुसरा अर्थ सांगतो, जीवाला शिवपद प्राप्त करायचं त्यानं त्याग शांती संपादन करायची. अकर्तव्य स्थिती प्राप्त करायची, त्याग शांती संपादन करा. तृष्णा इच्छा शांत व्हाव्या, त्याग शांती संपादन करा. भाग्यस्थळ प्राप्त करायचंय, त्याग शांती संपादन करा. ही एरधार संपवायची आहे, उसळवारी संपवायची आहे, त्याग शांती संपादन करा. आणि ही त्याग शांती जो संपादन करतो त्याला योगी म्हणतात आणि त्याचा सोहळा होतो. विठ्ठल विठ्ठल असा या अभंगाचा शब्दशः भाव मी आपल्या समोर मांडलेला आहे. कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार परिचय देणं गरजेचं आहे. तो असा, चालू असलेला नारायणी वारकरी शिक्षण संस्था बालसंस्कार शिबिर आणि त्या शिबिराच्या निमित्तानं भव्य दिव्य स्वरूपाचा त्रिदिनी कीर्तन महोत्सव या ठिकाणी होतोय. आणि होत असताना रामरायाच्या नगरीमध्ये हनुमंतरायाच्या कृपा आशीर्वादानं, निवृत्तीनाथ महाराजांच्या आशीर्वादानं, त्र्यंबक राजाच्या कृपेनं अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचा हा उत्सव या ठिकाणी होतो. आणि या त्रिदिनी नाम सप्ताहामध्ये माझ्याकडे ही कीर्तनाची सेवा या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष आणि ज्यांनी आत्तापर्यंत प्रत्येक माणसं कोण कोणाला घडवतं याला माहीत नाही, पण मुलीला घडवण्याचं काम एका सामान्य कुटुंबातील सामान्य स्त्री जेव्हा एक काम करत असते तेव्हा त्याची नोंद ईश्वराला सुद्धा करावी लागते. त्यामध्ये आपल्या खुशालताई आहेत, त्यांचं हे कार्य चालू आहे. आणि खुशालताईनं हे कार्य करण्याकरता खुशाल आईबापाचा आशीर्वाद आहे. कळलं तर पहा, किती दोन्ही उत्तर बरोबर आहे का नाही? आमच्या मराठवाड्यामध्ये खुशाल जेवून जा म्हणतात. नाही कळलं तुम्हाला? नाव फार सोपं आहे ताईचं हे, खुशाल ताई. म्हणजे काय नाव आहे? खुशाली नाव आहे काय? मला माहित होतं, फक्त तुला विचारायचं होतं मला, कारण तुला अजून नाव विचारायला बराच वेळ लागेल. विठ्ठल विठ्ठल नंतर विचारतात ना कोणी कोणी काय नाव आहे. म्हणजे तुमच्या डोक्यात वेगळं आहे का अजून काही? खुशाली ताईचा हा खुशालीचा कार्यक्रम आहे. आणि खरं सांगू का, मी इतका थकलेलो होतो. मी आळंदीहून 2:30 वाजता निघालो. ताईंचा मला फोन आला तेव्हा मी निघालेलो 2:30ला, पण तरी मला इथे यायला 8 वाजलेले आहेत. माफी मागून बोलतो, मी 1 तास लेट आहे. याचा अर्थ आमचं काही चुकतंय असं नाही, पण एवढ्या सभा आणि एवढी गर्दी या नाशिकमध्ये आहे.
मी शेवटी पंपिंग स्टेशन त्या मार्गे निघालो, चिहडी मार्गे, तरी इकून वाहनं तिकडंच आहे, गुतलो तिकडंच. चला जाऊ दे, त्याला काय विलाज नाही, पण कीर्तनापर्यंत आलं पाहिजे, पोहोचलं पाहिजे. तुम्ही सगळी एवढी वाट पाहता. आणि खरं सांगू का, आई वडिलाच्या आशीर्वादाशिवाय एवढं छान कार्य होऊ शकत नाही. कारण पुरुषाला कार्य करणं सोपं असतं, पण स्त्रीला कार्य करणं अवघड असतं. मुळात थोडंसं अजून धाडसानं पुढचं बोलणार आहे मी. श्री काचेचं भांड आहे, पण झाकण आई वडिलाचं आहे. विठ्ठल विठ्ठल आणि जोपर्यंत आई वडिलाचं झाकण आहे तोपर्यंत काचेला सुद्धा तडा जात नाही. आणि अजून पुढचं बोलणार आहे, काचेचं झाकण जरी बाटलीचं निघलं तरी कुलपाचं झाकण येणार आहे, इतकी तयारी सगळी संस्काराच्या दृष्टीनं मायबाप देत असतात. आणि जेव्हा मायबाप एवढे संस्कार देतात तेव्हा या सगळ्या विद्यार्थिनी जेव्हा घडत असतात, मी तर असं म्हणेल, आईशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. सोपं उत्तर सांगेल, एखाद्या चिखलाचा गणपती तयार करायचा आहे, पण चिखलाचा गणपती तयार करण्याकरता गणपती तयार करणारा हुशार पाहिजे. तसं जेव्हा एखादा विद्यार्थी शिकवण्याकरता येत असतात तेव्हा त्यांना कशाचंही ज्ञान नसतं, पण ज्ञान प्राप्त करून त्यांना मी कोण आहे याची जाणीव करून देण्याचं काम ज्यांच्याद्वारा असतं त्यांना गुरु म्हणतात. आणि त्यातही त्या बसतात, कारण एवढ्या विद्यार्थिनी त्या घडवत आहेत. आणि म्हणून अतिशय छान कार्य चालू आहे. आणि तुमच्या कार्याचा एवढा मोठा सुगंध आमच्या आळंदीपर्यंत पोहोचला, त्याचं कारण माझे सहकारी मित्र, आमचे श्री हरिभक्तीपरायण वारकरी संप्रदायात उभ्या महाराष्ट्रात ज्यांचं कार्य अतिशय जोमानं चालू आहे. आणि आपण सगळी मंडळी झी टॉकीजवरती जो आत्ता कार्यक्रम पाहता, मन मंदिरा, या मन मंदिरा कार्यक्रमाची ज्यांनी पहिली सुरुवात केली आणि ती नाशिक शहरात झाली, संभाजी स्टेडियमला, ती सुरुवात करणारे आमचे हरिभक्तीपरायण राहुल महाराज साळुंके या ठिकाणी उपस्थित. आणि विशेष म्हणजे ते निवृत्तनाथ महाराज संस्थानचे तरुण विश्वस्त आहे. मनामध्ये घेतलेला ध्यास, मनात असलेली इच्छा पूर्ण करण्याचं काम. मी बोललो नाही तुला कधी अजून ताई, म्हणजे माझा अधिकार आहे तेवढा, मी मोठा आहे. मला तारीख देताना राहुल महाराजांना सांगितलं, आपल्याला सप्ताहातलं कीर्तन आहे असं समजून करायचंय, पण सहकार्याच्या भावनेनं करायचंय. मी राहुल महाराजांना तेव्हाच सांगितलं, गोविंद महाराज हयात असेपर्यंत तुम्ही सांगावं आणि मी ऐकू नये असं कधीच होणार नाही, कधीच होणार नाही. तुम्ही म्हणाल का, माझं आणि तुमचं नातं हे निर्माण करताना व्यवहाराकरता निर्माण झालेलं नाही. आणि अजून थोडं धाडसानं बोलू का, व्यवहाराचं नातं असतं ते मरेपर्यंत नसतं. विठ्ठल विठ्ठल व्यवहारामध्ये तडजोड असू शकते, पण नातं राहू शकत नाही. घरातल्या बायको सहित सांगतो, आता जास्त बोलत नाही, कळलं तर पाहणं तर सोडून द्या. आणि इथे सगळ्या ह्या माय मावल्या मुक्ताई सगळ्या उपस्थित आहेत. आणि माझे गुरुबंधू मंडळी, काय चाल म्हणली आमच्या योगेश महाराजांना, काय सांगावं महाराज. तुम्ही म्हणाल गोविंद महाराज हे तुम्ही का कौतुक करू शकता, मी चांगला गायक आहे, महाराजाला माहिती आहे, मला स्वरातालाचं चांगलं ज्ञान आहे. मी त्यांच्याकरता एक श्लोक सांगतो, विद्वानी न विजानाती विद्वजन परिश्रमम नाही वंध्या विजानाती गुरुवीं प्रसूत वेदना. प्रसूत कालाती वेदना त्या मातेला कळत असते जी बाळाला जन्म देते. तुम्ही कसं गाता हे मला चांगलं कळतं, कारण मी चांगला गायक आहे. आणि खरंच आहे ना महाराज, सरळच आहे ना. चांगला स्वयंपाक झाला हे खाणाऱ्याला कळतं, ज्याला काही खायचं कळतं त्याला काय नाही. कुठले पोहे चांगलाच म्हणतो, सुदाम्याचे कोणाचे. आणि त्यांना साथ करणारे दुसरे महाराज वैष्णव महाराज, वैष्णवासारखेच आहात आपण. अतिशय छान अविनाश महाराज आहेत. आणि तुम्ही सगळी मंडळी इथे हार्मोनियम वाजवण्याकरता आमचे खुळे महाराज आहेत. म्हणजे आडनाव खुळे महाराजांचं, खुळे महाराज आहेत, सपत्नीक असतील असं माझा अंदाज आहे, असा माझा अंदाज आहे. बरोबर आहे ना अंदाज माझा? बऱ्याच कीर्तनाला ते सोबत असतात. चांगलं आहे तुमचं, तुम्ही सोबत आहे, आमच्या सोबतच येत नाहीत. संकेत बाकीचं काढून टाका आपलं नंतर, नाही तर ती बांधणं करीन माझ्या संग घरी गेले. आणि आडनाव खुळे महाराज आहे, पण अतिशय छान आहेत. दुसऱ्या ताई कीर्तनकार आमच्या हरिभक्तीपरायण त्या उपस्थित आहेत. तिसऱ्या ताई कीर्तनकार उपस्थित आहेत. आणि विशेष म्हणजे तरुण पिढीमध्ये, तरुण वर्गामध्ये तरुण मुलींना एक प्रोत्साहन देण्याचं काम अतिशय जोमानं कीर्तनाच्या माध्यमातून जी आज महाराष्ट्रभर करते ती ज्ञानेश्वरी भोजदरे ही पण या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्ही म्हणाल गोविंद महाराज तुम्ही असं समजू नका, आम्ही जरी तुम्हाला कधी कीर्तनाला भेटत नसलो तरी गाडीत प्रवास करताना आम्ही सुद्धा मोबाईलमध्ये पाहतो आज कोण कुठे. आणि ताईला पण भरपूर कीर्तन आहेत, सुंदर कीर्तन करते. आणि हे कीर्तनाचं सुद्धा
आशीर्वादाचं द्योतक म्हणजे मला वाटतं राहुल महाराजापासूनच ही सुरुवात आहे, हे पण मान्य केलं पाहिजे. आणि म्हणून आता मध्ये मध्ये हाण ना कधीतरी मला, मी आपला थोडासा हलटा दुलटा महाराज आहे, पण स्टेज सोडून नाही. आणि मग इतकं सगळं सुंदर चाललेलं काम, ताईचे वडील पण आहेत, आणि हे सगळं तुम्हाला सौंदर्य तुमच्या कानापर्यंत मधुरता निर्माण करण्याचं काम ज्यांच्याकडे दिलेलं आहे ते डुबेरचे माझे सहकारी मित्र, अतिशय जीवाचे जीवलग, आणि सगळ्या नद्या ज्याला येऊन मिळतात तो म्हणजे सागर. सगळ्या नद्या येऊन मिळतात म्हणजे कसाही असो, पण त्याला आवाज देण्याचं काम आवाज देतोय तो म्हणजे आमचा सागर आहे. अतिशय छान आहे, सिस्टीम सगळी सुंदर आहे. आणि माझं आहे ते परिस्थितीतलं देखणं सौंदर्य कशा पद्धतीनं चित्रित रेखित करायचंय ते आमचे संकेत भाऊ वाळून या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्ही सगळे मायबाप श्रोतृवर्ग, मला दिलेली वेळ आहे 10 वाजेपर्यंत मी कीर्तन तिथपर्यंत करणार आहे. त्याचबरोबर आमच्या सोबत असलेले आमचे मेघश्याम महाराज बापू उपस्थित आहे, आणि आमचे हरिभक्तीपरायण रामेश्वर महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आता खरं म्हणजे त्र्यंबकेश्वरला यायचं आणि ज्योतिर्लिंगच विसरायचं कसं काय व्हायचं असं, म्हणजे आमचे रामेश्वर महाराज पण या ठिकाणी उपस्थित आहेत. विनेकरी तर काय सांगावं महाराज, स्वर्गातले नारद आणि तुम्ही मला सारखेच दिसताय. आता तुम्ही अगदी छान सुंदर सगळं ड्रेस आणि आनंदाने घातलेला आहे. खरंच सांगू, एखाद्याला एखाद्याचं सौंदर्य मिळत असतं पण त्याची किंमत नसते. आणि तुमच्याकडे पाहिल्यानंतर नक्कीच नारद महर्षीची आठवण होईल, आणि नारद महर्षी सामान्य नाही, म्हणेल त्या ठिकाणी येतात. आणि कीर्तनाचा विना घेण्याचं भाग्य जर तुम्हाला मिळत असेल तर यापेक्षा आम्ही तुम्हाला नारद म्हटलं तर काय बिघडलं, ते तुमच्या अंगी बांधलेलं कृतज्ञता भाग्याचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी सगळे उपस्थित आहे. सगळ्याचं कौतुक तोंडाने मी करण्याचा प्रयत्न केला. एखाद्याचं राहून जाईल, आणि राहता राहता एखाद्याचं जर नाव विसरलं, अजून माझ्या नावाला कुठंतरी टोच लागेल, त्यापेक्षा मी माझ्या अभंगाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल सेवेकरता जो अभंग निवडला तो अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज योगी जीवनातील संपदा सांगतायत. नाम योगी ज्या साधनाद्वारा या पदापर्यंत पोहोचतो ती साधन सामुग्री जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये दर्शवतात. आपण जर या कलियुगाचा विचार केला, त्या कलियुगामध्ये प्रत्येक मनुष्य देवाची साधना करतो. कोण करत नाही असा कोणताही जीव नाही. त्यामध्ये 2 फरक सांगतो. काही साधना सोप्या आहेत आणि काही साधना अवघड आहे. काही अवघडातल्या अवघड आहे आणि काही सोप्यातल्या सोप्या आहे. रामेश्वर महाराज सरळ ध्यानात आणा, जी गोष्ट सोपी आहे कळल्यानंतर तीच गोष्ट अवघड आहे, आणि जी गोष्ट अवघड आहे ती कळल्यानंतर सोपी आहे. याकरता मी 2 प्रमाण तुम्हाला मुद्दाम सांगेन. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. मी आता तुमच्या समोर हे प्रमाण सरळ म्हटलं. काय म्हटलं? मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार. आणि ज्याच्या कान पाठ आहे ते मोडूनच टाकीत म्हणतात सगळं. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, काय म्हणतं ते? सूक्ष्म. ऐका, सूक्ष्म दुस्तर म्हटलं की अर्थ बदलतो, आणि सूक्ष्म दुस्तर म्हटलं की वाटा कळतात. विठ्ठल ऐका, काही वाटा सोप्या आहेत आणि काही अवघड आहे. काही अवघडातल्या अवघड आहे आणि काही सोप्यातल्या साधं उत्तर आहे. काही ग्रंथ वाचणं सोपे पण कळणं बर. काही ग्रंथाचं पारायण सोपं आहे पण पाठांतर. आता तुम्हाला असं विचारतो, हरिपाठ ग्रंथ सोपा की अवघड? सोपा आहे. सोपा आहे. मी तुम्हाला काही अभंग म्हणतो सोपे वाटत असले तर पहा. 7, 5, 3 दशकांचा बर. नित्यने मनामी नित्य सत्य मित्य. हुशार आहेत की दिदी पोरी. एकतत्व नाम. वा वा. ज्ञानदेवा ध्यानी ज्ञानदेवा ध्यानी. 2-3 आहेत ना असे. वैकुंठ भुवने मागचं काय? नाम हे सुलभ. ताई तुम्हाला सांगू का, मी 2001 ते 2007 पर्यंत 100 विद्यार्थी सांभाळणारा बाप होतो. मी काही असं तसं नाही. अरे विद्यार्थी सांभाळायचे म्हणजे त्याचा बाप जितका जीव लावत नाही त्याच्यापेक्षा सांभाळणारा जीव लावावा लागतो. मी काय अनुभव सांगू तुम्हाला.
माझ्या संस्थेत एक पोरगा रक्षाबंधनाला जाण्याकरता रडत होता. मी म्हटलं अरे जायचं नसतं, तू संस्थेत आला म्हणजे गुरु तुझे आम्हीच आहे, आई आम्हीच आहे, भाऊ आम्हीच आहे, बाप आम्हीच आहे. त्यानं 10:30 वाजता सांगितलं मग माझी बहीण तुम्हीच आहे ना. म्हणलं हो. तुम्हाला हसू आलं की नाही आता? म्हटलं हो. म्हणलं मग मला राखी बांधा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी त्याला चौरंगावर बसवलं, हातामध्ये ताट घेतलं, त्याला कपाळाला गंध लावला आणि त्याच्या हातात राखी बांधली. तो आज IAS अधिकारी आहे. हे लक्षात ठेवा. हे इतकं सोपं नाही. आला पोरगान झाला महाराज. हे काय कारखाना आहे का कुणी कोण घातला आणि कुणी कोण काढला? अरे त्याच्यासाठी कष्ट आहेत ना. मी एवढे सगळे हरिपाठातले प्रमाण म्हटले तरी त्या बरोबर म्हणतायत. माझं उत्तर आहे काही साधना सोप्या आहे आणि काही साधना अवघड आहे. काही अवघडातल्या अवघड आहे आणि काही सोप्यातल्या. अजून एक प्रमाण म्हणतो, शरीर शोषण प्राण निरोधन मनोजे हटयोग गुद पीडन कुंडलिनी करिमल दलभंग ऊर्ध्ववायता शेत करोनी करी ओ मलभंग ब्रह्मारंद्रे मिसळी परी मुमुक्षु दंग ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. ऐका, हे प्रमाण म्हणता येतं, पाठ होतं, चाल कळते पण अर्थ कळत. असे बरेच अभंग म्हणता येतात पण कळत नाही. तुम्हाला अजून एक अभंग सांगतो. मुंगे उडाली आकाशी तिने गेलेले सूर्याशी थोर नवलाव झाला वांझे पुत्र पाठ आहे पण अर्थ कळत. त्याच्या पुढचं सांगतो. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती 17 रांजण भरून गेली प्याले 12 हत्ती. जर कोणी पहिल्यांदाच कीर्तनाला आला असेल तर तो म्हणेल आपण डेअरीला जाण्यापेक्षा मुंग्याच पाळून पाहू. त्याचं डोकं बंद पडून. मुंगी व्याली आणि तिला काय झालं आणि तिचं दूध 17 रांजण भरून. ऐका, काही अभंग म्हणणं सोपे आहेत, काही अभंग पाठ करणं सोपे आहे. पण वाङ्मयात सगळ्यात जर अवघड काय असेल तर पाठ झालेल्या अभंगाचा अर्थ कळणं वाङ्मयात सगळ्यात अवघड आहे. मी अजून एक अभंग सांगतो, कळला तर पहा. आरे वरे आर रे पिंपळावरे पार रे पिंपळावरी पार रे आले कुंभारवरे ताक भोवे डंबाळोके उंबराला वाळके डंबाळोके उंबराला वाळ आले कुंभारवरे ताक भोवे आले कुंभारवरे साठ मोरे डंबाळोके उंबराला आरे वरे आर पिंपळावरे पार खाली कुंभार वरे चाक डंबाळुके उमराला वाळके पिंपळाला काकड्या लागल्या पहिलं वरला माळी कोल्हा करड काढी ससावळी तो विठिरे निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव म्हणे गुरु महिमा जाणती अनुभवे विनरे. कशा करता सांगितलं. आरीवरी आर आणि पिंपळा. एक म्हणला लय सोपा अर्थ आहे. म्हणलं सांग. आणि तो म्हणला आमच्या गावात पिंपळा झाडे त्याच्या बुडाला दगडाचा वाटा आहे त्याच्यावर बसलेला असतो त्याला पार म्हणतात. अरे ते तो ह्या गावातले हे असे गावातले येडेले भेटत आहेत आम्हाला आणि आम्हालाच विचारते हरिपाठ माहित तुम्हाला. असं वाटतं मोठं लाकूड काढावं एखादं. अरे आमची संध्या आहे ती रोज सकाळ संध्याकाळ. तू आम्हाला विचारतो हरिपाठ आणि पुन्हा म्हणतो कोणचा अभंग आहे. आपण म्हणा सुंदर ध्यान तुकाराम महाराजाचा आहे तो. मग हरिपाठातला कोणता अभंग आहे. मग आपण म्हणतो तू सांग कोणता आहे. देवाची दारी उभा शेण भरी. त्याला म्हणलं लागतं नीट पाय पाठ करून मग आम्हाला भेटायला. हे असल्या आळकुंडाना पिवळे झालेले जास्त आम्हाला बेजार करायले आणि 3-4 भिंती सारी येल्या. असं आहे कधी असं नाही. ते देवाची द्वारी उभा क्षण भरी आणि तेने मुक्ती चारी साधी येईल. म्हणून मी सांगितलं अभंग म्हणणं सोपं आहे, पाठ करणं सोपं आहे, चाल लावणं सोपी आहे, पण खोळे बाबा अर्थ कळणं कठीण. तसं मी तुम्हाला निवृत्तीनाथांचं एक अभंग सांगितलं. आरे वरी आर पिंपळावरी पार खाली कुंभार वरी चाक. एकानं डोकं लावलं म्हणजे पिंपळाच्या बुडाला वाटा. आता माझं मत आहे बुडाला जर वाटा असेल तर पिंपळ कोणता घ्यायचा. बरं तेवढं सोडा. इथे आरीवरी आर. आता पहिलं आर कोणती प्रश्नच आहेत ना. आर म्हणजे डॉक्टरकडे असते सुई, बरोबर ना. तिला पुढचं जे टोक असतं त्याला काय म्हणते आरी, बरोबर आहे. कोणाला जरी टोचली तरी इजा सारख्याच होत्या, बरोबर आहे. श्रीमंताला टोचली तर 150 टोचीन, गरीबाला टोचली 7 टोचीन, पण टोचल्याशिवाय पर्याय
मला एक कळत नाही, श्रीमंताला पण टोचल्यावर इजाच आहे आणि गरीबाला पण. ऐका, एवढूशिक आरी जगत चालवते. कोण? एवढूशिक आरी. आता आर आणि पिंपळ घ्यायचा कोणता? ऐका, हे 3.5 हाताचं जे शरीर आहे याला पिंपळ म्हटलेलं आहे. आणि इथे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागृत जो परमात्मा आहे, दीपरूपानं ज्योत ज्याला म्हटलं त्याला आर म्हटलेलं आहे. आता आर असल्याशिवाय दिवा लागत नाही आणि दिवा लागल्याशिवाय पिंपळ निघत. हे 3.5 हाताचं किती? मी मोजले तुमचे तर 5 हात जास्त भरण, तुम्ही तुमचं मोजलं 3.5 हाताचं भरण. 1 2 पण तुम्ही माझ्या पुढे उभा राहा, नाही 5 हात भरलं तर कीर्तन करायला सोडून देईन. ते भांडगड डेंजरच होई. आपल्या हाताने आपण मोजलं की 3.5 हाताचं होतो आणि दुसऱ्याला म्हणून दुसऱ्याचं मोजायचं. मोकळे झाले पाहिजे आज. मी दोन्ही उत्तर तुम्हाला देतो. आरेवर यार पिंपळा, हे 3.5 हाताचं शरीर याला पिंपळ म्हटलं. बरं ठीक आहे, पिंपळामध्ये ताकद ना, मग त्या आरीमध्ये ताकद किती आहे? ऐका, 14 टनाची ट्रक भरलेली असू द्या आणि टायर पंक्चर होऊ द्या, ड्रायव्हर माझ्यासारखाच असू द्या लोकडासा, ते उचलतं. ते काय म्हणते त्याला? ते जॉक असतो ना, तो टेपनी नाही. जेवले का नाही तुम्ही? हा, जॉक असतो. मग तो जॉक, आता मला सांगा, 14 टन वजन आहे कशामध्ये? ट्रकमध्ये. ऐका ना, नीट लक्ष द्या. ट्रकमध्ये वजन किती? 14 टन. आणि त्याचा पंक्चर झालेलं चाक काढून दुसरं लावायचं, त्याच्याकरता ते वजन उचलण्याकरता जॉक 16 टनाचा असतो. किती टनाचा लागतो? नाही नाही, 50-60 किलोचा लय. असा खाली ठेवला एवढाच असतो. तुम्ही असं आता उत्तर संपलं. नीट ऐका, 14 टन वजन उचलण्याकरता 80 किलोचा जॉक 14 टन उचलू शकतो. ही ताकद कशात आहे? आरीत आहे ना. मग आर नाम परमात्मा प्रत्येकाच्या हृदयात आहे. अजून थोडस पुढे नेतो. आपण शेतकरी आहेत, कोणी धुळ्याचे, कोणी मालेगाव, इकडे तिकडे लांबचे, तुम्ही सगळे आहेत. मला सांगा, बैल जर चालत नसले तर बैलाला हाणण्याकरता आपल्याकडे काय असतं? काही भागात चाबूक म्हणते, काही भागात आसूड म्हणते, काही भागात कोरडा म्हणते, काही भागात काकडा म्हणते. अजून कोणाकडे काय म्हणते सांगा? आम्ही सगळ्या भागात फिरवतो, बरोबर ना? ते बैल चालत नसल्यावर एक जण बैलगाडी घेऊनच कीर्तनाला निघाले आणि ते फाट्यावर आल्यावर मी आलो. मी विचारलं कुठं चालले? ते म्हणले कीर्तनाला. अहो म्हणलं, मग मी आजचा कीर्तनकार आहे. बसा म्हणले गाडी. अहो मी गाडीत बसलो, त्यांना असा टांग्याचा दोर असा आखाडा आणि बसलो. बसल्याबरोबर त्यानं बैलाला असं, पण ते बैल चलत नव्हते. खेड्यातला दिसतो तुम्ही. आता ते बैल निघाणार. आता मी बसल्यानंतर निघायला पाहिजे का नाही? त्या बाबाच्या हातात चाबूक होता, त्यानं घेतला ना असा त्या बैलाला हा चपकन हाणला. वखरदारा लांबलंय. ऐका ऐका ऐका, असा चपकन हल्ला. हल्ल्याबरोबर माझ्या अंगाला ताई काटा आला. मग काटा आल्याबरोबर मी असा गप्प झालो. म्हणलं, बाबा अहो ते मुक जनावर आहे, मारू नका त्याला. बाबा इतक्या पुढचं बोलायला होतं. बाबा म्हणे ते मुक जनावर आहे पण कीर्तनाला जात नाही. असे काही जनावर असतील सुद्धा इथले सोडून. पुन्हा दुसरा चाबूक घेतला आणि पुन्हा दुसऱ्या बैलाला असं सबकन हाणलं. आता माझं मत आहे, बाबा गाडीत बसल्यावर बैलाला चाबूक हाणल्यावर राहुल महाराज बैलांना निदान चाबूक पडल्यावर मागचा पाय उचलून तसा पुढे घ्यायला पाहिजे का नाही? म्हणजे निदान निदान एवढं तरी असं. ते बैल एवढा वैतागलेला होता. बाबानं चापकाचा फाटका हाणला की बैल जाग्यावर आता करायचा. किती वैतागलेला असेल त्या गाडीला. असं काही काळानंतर होतं. समझने को इशारा ही काफी होता है. दुसरा चाबूक हल्ला. मी म्हणलं, बाबा मारू नका मारू नका म्हटल्यावर तो चाबूक इकडे घेतला आणि त्याची पुढची दोरी तोडली. ते म्हणले, आता तर कीर्तनालाच जात नाही तुम्ही. मी म्हणलं का? अहो म्हणले बैल चलतच नाहीत. म्हणलं तुम्ही इकडे घ्या. ती काठी घेतली, त्याला पुढून एक खेळा होता, त्याला फरानी म्हणतात, काही भागात आरी म्हणतात. मी म्हटलं, बाबा असं मारू नका, बैलाला फक्त असं टोचा. बाबा म्हणले, टोचा नाही, आका खेळा बी हल्ला तरी कीर्तनाला.
निघालो बा, गाडीत बसलो बाबान पुन्हा एका बैलाला असा आरी टोचली, बैला टंकून अरे हो बैल आडीतला निघाला आळंदीहून. यांचा चालूच होता, आले आले का? अरे मला आलो 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 आलोय म्हणलं, थांबा. आता मी असं विचारतो, काय 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 तुम्हाला पटवून देईल मी. बाबाच्या चापकाचे 2 फटके पडले, पाय उचलला नाही, पण त्याच बाबाच्या हातातला चापकाचा टिपरू आणि त्याची जी आरी ती नुसती टोचली तर बैलाच्या शरीराची लाही लाही झाली आणि बैल निघला. आता माझं उत्तर संपलं, पण सिद्धांत सांगतो. चापकाचे 4 फटके बसले पण बैलानं पाय उचलला नाही, त्याच बाबाच्या हातातली आरी टोचली तर बैलाची लाही लाही झाली. ही ताकद कशात आहे? आरीत आहे. मग तो आरना परमात्मा कुठे आहे? मग मी असं विचारतो, आपल्या हृदयात असून जर आपल्याला भेटत नसेल तर या बैलाला कवडीची किंमत नाही. तुम्ही काय श्रमिक नगर शोधाय गेले का सगळी? अरे या बैलाला कवडीची किंमत नाही ना. आरनाम परमात्मा प्राप्त होत नाही. महाराजांनी वर्णन करताना तसं केलं, आरे वरी आर, पिंपळावरी पार, मग खाली कुंभार वरी. आता त्याचाही दुसरा भाव करावा लागेल, खाली कुंभार आणि वरी चाक. कुंभार जिथं मडके तयार करतो, जे चाक असतं ते ठेवलेलं जे असतं त्याला खुंटा म्हणतात, त्याला आरी म्हणतात. आता दुसरं उत्तर देतो, खाली जर कुंभार असेल आणि वर जर चाक असेल तर नाही नाही, मडके घडवणारा झोपला वरून चाक फिरणं चाललं. मला सांगा, मडके घडल का गोविंदराव मरल? खालचा कुंभार मरल ना, हे गोविंदराव, बरोबर आहे ना? मग आता वरून चाक ठेवलं आणि बिंगू लागलं. जसं पाहिजे तसं मडकं तयार करता आलं, पण एक लक्षात ठेवा, जसं पाहिजे तसं मडकं तयार करण्याकरता आरी शिवाय पर्याय नाही. तसं एवढा मोठा चिखल एका जाग्यावर आणून देवापर्यंत नेण्याकरता आरी शिवाय पर्याय नाही. विठ्ठल मी तुम्हाला याकरता उत्तर दिलं, खाली कुंभार वरी. याकरता काय सांगत होतो, काही अभंग म्हणणं सोपे आहेत, काही अभंग कळणं सोपे आहेत, काही पाठ करणं सोपी आहे, काही अर्थ लावणं सोपी आहे. तसं काही वाटा सोप्यात सोप्या आहे आणि काही वाटा अवघडातल्या. म्हणून मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार. बर, केला राज्यभार चाले ऐसा. मग कोणती वाट? स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळीमेळी. बर, जाऊ द्या. मग वाटा सोप्या आहे तेवढ्याच आहे, वाटा अवघड आहे तेवढ्याच आहे. साधं उत्तर विचारतो, साधं. माझा काही कोणाशी जास्त परिचय नाही. दादा तू कितवीला आहे रे? हा, 10. कितवीला परीक्षा दिली? आता तू 11वीला जाणार आहे. मराठी मीडियमने शिकला की इंग्लिश मीडियम? इंग्लिश मीडियम, बरोबर आहे ना? बस सगळ्यात सोपा पेपर कोणता आहे? ते सुधरत नाही मला. मॅथ म्हणजे काय? हा, गणिताचं आहे. म्हणजे तुला गणित सोपं आहे, बरोबर आहे. मग तुला अवघड काय वाटतं? इंग्रजी, बरोबर. त्याचं उत्तर बरोबर आहे. मॅथ सोपं आणि इंग्रजी. पण एक सांगू का, सगळ्यात सोपा पेपर जर कोणता असेल तर तो इंग्लिशचा आहे, आणि सगळ्यात अवघड पेपर जर कोणता असेल तर तो मराठीचा आहे. मराठीचा पेपर किती लिहा, 100 पैकी 100 कधीच पडत नाही. जर सरनं मार्क दिले समजून त्याला ज्यानं पाणी भरलं त्याच्या इथं. अहो त्याच कारण आहे, काना मात्रा विलांटी अनुस्वार फुलस्टॉप वाक्य रचना, त्यात सगळं जर शोधत अर्धा गुण तरी कुठं तरी. अरे इंग्रजी लय सोपं आहे. तुम्ही जर मेडिकलवर गेलात ना, म्हणजे डॉक्टरकडे गेला तर डॉक्टर चेक करतो, गोळी लिहितो. अहो गोळी लिहिताना डॉक्टर कुठं शिकलाय, कोणी अमेरिकेला देव जाणे, नुसतं असं करते बघा. अहो मधातले ते अंक काय आळंदीला सोडून आला का काय? ऐका आता, ऐका. डॉक्टरनं लिहिलेली चिठ्ठी घरी आणली, घरी, बरोबर आहे. आणि घरी आणल्यावर आपल्या घरी पोरगा LLB लॉ झालेला आहे, वकील आहे, इंग्लिश मध्ये बोलतो, फार फार बोलतो. मग ती आजी म्हणते, बाबड्या माझी गोळी कोणती, वाच बरं. ते म्हणते, आजी पहिलं अक्षर जी आहे पण शेवटचं कोणतं आहे काही कळत. अरे सोपं गणित आहे ना. पहिलं नुसतं असं जी काढते तर मधात नुसतं असं 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 करतो तो, आणि शेवटी नुसतं असं उडीते. पण ऐका, हे एवढं शिकलेल्याला वाचता येत नाही. पण मेडिकलवर जर चिठ्ठी घेऊन गेलं, तिथं 6वी नापास पोरगा असू द्या, त्याला चिठ्ठी दाखवा, गोळी बरोबरच देते. सोपं कोणतं? इंग्लिश सोपं. तसं काही पेपर सोपे आहेत आणि काही अवघड आहेत. तसं काही साधना सोपे आहेत आणि काही. अजून सांगतो, पूर्वीच्या काळामध्ये कपाळाला गंध लावायचे. मग गंध लावताना पूर्वी आरसा होता, पण काही वारकरी रोज गंध लावतात. माझं मत आहे, रोज गंध लावणाराला आरशात पाहण्याची गरज नाही, बरोबर आहे.
पण नवीन माणसाला आरशात पाहिल्याशिवाय गंध लावता येत. माझी खोड सांगू का, मला जर कोणी म्हणलं महाराज फेटा बांधा, मला बसून फेटाच बांधता येत नाही. मला अजून कळलंच नाही का बांधता येत नाही. ते उभ्यानंच फेटा बांधी तुम्ही. त्याचं उत्तर मला आत्ता सापडलं. मला लग्न झाल्यावर कपाट आलं होतं आणि मी त्याच्या पुढंच उभा राहून भांग पाडीत होतो, त्याच्यामुळे हे घडलं बा. म्हणजे लग्नानंतर मला उभं केलं हे तुम्हालाही अजून कळलं नाही. अजून खाली बसलोच नाही, बेजारच आहे मी. आता ते माझं झालं. पण मला तुम्हाला असं विचारायचं, आरशात पाहिल्याशिवाय गंध लावता येत नाही. आता थोडासा जर बदल केला तर वारकऱ्याला आरसा नसताना गंध लावायचे. पण कसा लावायचे? नुसतं असं पाहून असं पाहिजे बघा, कपाळाचा मध्यभाग दिसतो, बरोबर गंध लावायचे. आता नवीन पद्धत झाली कोणती? आता तुमच्याकडे म्हणजे तुमच्याकडे येतो थोडासा माझा मोर्चा, इकडं आणतो जरा. मला एक सांगा, पूर्वीच्या काळात कपाळाला कुंकू लावायचे. लगेच टेन्शन घेऊ नका कोणी. तुम्हाला काय बोलण्यात अर्थ आहे? आमच्या चुकल्या तर तुम्हाला तरी काय सांगायचं. पूर्वीच्या काळात कपाळाला कुंकू लावायचे. पूर्वीच्या माय मावल्या जर कोणी असेल ना 50 वर्षाच्या वयाच्या, पूर्वी आरसा नसताना सुद्धा कपाळाला कुंकू लावायचे. ते असं 2 बोटावर घ्यायचं आणि असं नासागरी दृष्टी करून कपाळाचा मध्यभाग दिसायचा आणि नुसतं असं बोट ठेवलं की असं वडायचं, ते कुंकू गोल व्हायचं. असं म्हणतात पूर्वी जर कुंकू लावलं तर ते कुंकू कोरत नव्हत्या, पदरानं सुद्धा पुसत नव्हत्या. त्याला शास्त्र आहे. जर कुंकू लावलं आणि ते जर कोरलं तर नवऱ्याचं आयुष्य कोरल्याचं पातक लागतं. म्हणजे नवरा जास्त दिवस जगत नाही. जिला त्रास असेल तिनं रोज तेच काम करीत जा, म्हणजे लवकर जाईल. अजून पुढचं सांगायचं राहिलं, थांबा, त्याच्या पुढे जायचं. अजून आत्ताशी श्रमिक नगर आहे, अजून पाथर्डी फाट्यावर पोचायचंय. मी तुम्हाला उत्तर काय देत होतो? हा, आपलं तुम्हाला म्हणलंच होतो आज ओकेच. जे मला म्हणले असं, म्हणलं तसं तर तसं. असं कुंकू लावलं, गोल झालं. आता मी असं विचारतो, पूर्वीच्या काळात आरसा नव्हता आणि कपाळाला कुंकू लावायचे, ते गोल यायचं. आता विज्ञानानं प्रगती केली, टिकली तयार केली गोल, बरोबर आहे. मग माझं मत आहे, जर टिकली गोल असेल तर आरशात पाहून लावायची गरज काय? पहिलं सोपं त्यांना झालं. आता तुम्हाला आरशात पाहिल्याशिवाय कुंकू लावता येत नाही, पण त्याकरता विज्ञानानं प्रगती केली, टिकली गोल केली. तरी सुद्धा आरशात पाहिल्याशिवाय मग मी असं विचारतो, सोप्यातलं अवघड झालं का अवघडातलं सोपं झालं? आता आरसा आला म्हणजे सोप्यातलं पुन्हा काय झालं? अवघड झालं. तसं काही साधना सोपे आहेत आणि काही तुम्हाला योगी बनायचं. योगी बनायचंय. तुम्ही टीव्हीवर पाहिलंय, कोणाच्या तोंडचं ऐकलं, सोपं नाही. त्याकरता यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि शेवटची अवस्था समाधी. मी असं विचारतो, 8 अंगाचा विचार केल्याशिवाय योगी बनणं सोपं नाही. पण एकानं सांगितलं मला योगी बनायचं. म्हणले कसं बनायचं? त्याची ढेरी थोडी अशी मोठी होती आणि त्याला मंडळी रोज म्हणायची, का म्हणले डबरलेच मोठं झालंय. ते म्हणला मग काय करा, जरा कमी करा म्हणून. कमी करा म्हणल्यावर ते सुताराकडे गेलं. कोणाकडं? आता ते काय वाकस हाणून थोडंच कमी होत असतं. एका महाराजाची भेट घेतली. म्हणले का हो रोज बायको बोलते. म्हणले मग काय झालं? हे कमी करायचं. तो म्हणला टीव्ही आणा आणि रामदेव बाबाचं योग शिबिर चालू आहे पहा. कोणाला सांगितलं? पण आता यांना डोकं चालवा का नाही, टीव्हीत पाहायचं, कधी पाहायचं काय. त्यानं टीव्ही आणली, फिट केली. रामदेव बाबा शिबिर सकाळी 5ला सुरू होतं. कितीला? आणि नियम असा आहे महाराज, नवीन वस्तू आणल्यावर असं वाटतं बंदच करू नये. त्यानं टीव्ही जे चालू केली, रात्री 3ला झोपलं, त्याला सकाळी जागत नाही आली. रामदेव बाबा शिबिर सुरू झालं 5ला दिल्लीमध्ये कॅसेट पडल्यामुळं. आणि बाबांनी सांगितलं, ज्या माणसाची शरीर प्रकृती झाड आहे, ज्याची ढेरी मोठी आहे, त्यानं कपालभाती आसन करा. कपालभाती आसन ज्याला करायचं त्यानं प्राणायाम करायचे. काय करायचं? रेचक आणि कुंभक करायचे. आता ते ऐकलं नाही तेव्हा हे झोपलेलंच होतं. बाबांनी सांगितलं, नवीन माणसानं पाण्याचा घोट घ्यायचा नाही, अन्नाचा थेंब घ्यायचा नाही. पहिल्या दिवशी बसायचं आणि फक्त असं करायचं. दुसऱ्या दिवशी 2दा, तिसऱ्या दिवशी 3दा, चौथ्या दिवशी 4दा, पाचव्या दिवशी 5, 7 वेळा असं करायचं. म्हणजे एका दिवसात असं असं बाबा सांगत होते, ऐका. तेव्हा हे झोपलेलं होतं आणि मग याला जाग आली आणि तवर तर बाबाची कॅसेट संपत आली. 1च मिनिटं राहिला. रामदेव बाबांना सांगितलं, 5 वाजल्यापासून आतापर्यंत जे नियम सांगितले त्याचं काटेकोरपणानं पालन करा आणि घरी बसून ही साधना केली की 10 दिवसात तुमची ढेरी कमी होती. फक्त बाबांना मांडी घातली आणि त्याला असं करून दाखवलं. ते म्हणलं हे तर लय सोपं आहे. 35,000चा टीव्ही आणला. हे जर त्या माणसानं आपल्याला सांगितलं असतं तेवढा खर्च झाला नसता. पण यानं नियम ऐकले नाही ना. सकाळी उठायचं, रेचक कुंभक करायचे, पोटात अन्नाचा कण घ्यायचा नाही, पाण्याचा थेंब घ्यायचा नाही. नवीन माणसानं पहिल्या दिवशी असं, दुसऱ्या दिवशी तसं, काहीच नाही ना. अहो यानं बायकोला सांगितलं, उद्यापासून आपल्या पोटाची ढेरीची तक्रार तुझ्याकडे येणार नाही, अर्धा किलो पोहे कर. ती म्हणली बाया अर्धा किलो? रोज पावशेर खातो तुम्ही. बरं ती बी बोलली नाही, तिने केले पोहे. त्यानं पोहे इतके खाल्ले, राहुल महाराज त्याच्या इथं आले. इथं
आता बाबांनी सांगितलं पाणी प्यायचं नाही, कोरडर पडली ना, त्यानं जगभर पाणी प्याला. आता पोहे खाऊन पाणी पिऊस तर 9:30 वाजले. 9:30ला मांडी घातली. बाबांनी सांगितलं होतं पहिल्या दिवशी फक्त असं करा, दुसऱ्या दिवशी असं असं. अहो यानं 9:30ला जे दणका चालू केला. अहो दुपारी 12:30ला छाती भरून आली, जाग्यावर गेलं, मेलं. का मारावं लागलं? उत्तर ऐका, नियम चुकला. मला इथे यायचंय. का मारावं लागलं? नियम चुकला. साधं गणित आहे. रामदेव बाबाच्या शिबिरातलं कपालभाती आसन जर नियम चुकला तर माणसाला मरावं लागतं. इथं तुम्हाला हठयोग, कुंडलिनी योग, सहयोग, राजयोग जर शिकायचं असेल तर त्याकरता नियमाचं काटेकोरपणानं पालन करावं लागेल. तुमच्यातलं सांगतो, सिग्नलचा जरी नियम चुकला तर 200 रुपये. इतकं कळलं तरी नियमाची किंमत कळली. बरं जाऊ द्या, त्याच्या पुढचं विचारतो. इथं रेचक आहे, इथं कुंभक आहे, हे सांगितलं. हे फक्त ऐका, करू. आता तुम्हाला एक काम सांगतो, तुम्हाला योगी बनायचं आहे. साधना सोप्या नाही, फक्त ऐका, घरी जाऊन करू नका. हातावर मीठ घ्या, मीठ. रोज सकाळी झोपेतून उठल्याबरोबर मिठानं असे 9 दिवस दात घासा. किती? 9 दिवस. 9 दिवसानंतर तेच मीठ घ्या. ही जीभ आहे, या जिभेच्या खाली एक धागा आहे, त्याला असा असा घासा. किती दिवस? 3 दिवस. आता पहिल्यांदा तुम्ही दात घासले 9 दिवस आणि मीठ घासलं 3 दिवस. जिभेचं छेदन होतं, त्याला योगशास्त्रात छेदन क्रिया म्हणतात. पण छेदन करण्याकरता जीभ अशी कापल्या जात नाही. मग काय करायचं? एक केस डोक्याचा घ्यायचा आणि 3 दिवस मीठ घासलं की हा केस फक्त रोज सकाळी 2 दिवस असा फिरवायचा. 2 दिवसानंतर त्या जिभेचं छेदन होतं. छेदन झालं की जिभेचं दोहन करायचं. दोहन करणं म्हणजे पवित्र गावरान गायचं तूप आणि आंबे हळद एकत्र मुरू द्या 13 दिवस. आणि 13 दिवसानंतर मुरलेलं तूप आणि आंबे हळद जो धागा कापला ना, त्या जिभेला रोज सकाळी अनुशापोटी असं लावा आणि जिभाची हळूहळू 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 अशी मळवा. मळवता ही जीभ थोडी 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 अशी ओढा. 26 दिवस करा. किती? 26. आता 26 दिवस झाले की ही जीभ ओढत ओढत बाहेर आणा. हा जिभेचा शेंडा बेबीपर्यंत बाहेर येतो. ऐका, पण त्याला असा पिळा मारा. पिळा मारला की डाव्या हातात 1 तांब्या पाणी घ्या आणि डाव्या नाकडीतून पाण्याची धार चालू करा. जेवढी जीभ बाहेर आली ही संपूर्ण जीभ हळू 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 आत जाते, पण सोडून द्यायची नाही. जीभ होटापर्यंत आली की तुम्हाला कळतं की आता जीभ आपली सटकणार. मग कारण त्याला धागा नाही ना, ते तोडलेलं होतं. आपण छेदन झालं, दोहन केलं. आता दोहन करून परत तिला तिच्या जागेवर पाठवायचं. मग काय करायचं? ह्या दोन्ही बोटं घ्यायची आणि जिभेच्या खाली असे टाकायचे. टाकल्याबरोबर ही जीभ पुन्हा हळूहळू आत जाते. हा जिभेचा शेंडा आतमध्ये एक पडजीभ आहे, त्याला स्पर्श झाला की 2 बोटं असे वर उचला. 2 बोटं वर उचलले की पडजीभ लागल्या जाते. हा जिभेचा शेंडा पडजिभेच्या पाठीमागचं जे छिद्र आहे त्याच्यात जाऊन बसतो. पडजीभ लागल्या जाते. तोंड लावून घ्या. इथं चंद्र नावाचं तळ आहे, त्यातून एक थेंब पडतो आणि साधक हजारो वर्ष जगतो. सोपं की अवघड एवढंच सांगा. योगी बनायचं का नाही ते पुढं. हे बघा, ज्यांना सोपं वाटतं त्यांनी करा. आणि माझा नंबर लिहून घ्या. 13व्याचं प्रवचन कीर्तन मी करीन. मी फक्त सांगितलं तुम्हाला, तुम्ही ऐकलं. करू. योगी बनायचं लांब आहे. ऐका, गुलाबजामुची पंगत आणि जेवाय बसला आणि पदार्थ आवडीची दिसली. गुलाबजाम गुलाबजाम वदने कवळ घेता नाम घ्या श्रीहरीची. काही काही माणसं आवडीचं असल्यावर श्लोक संपूस तर त्यानं ते सुरूच केलं आणि श्लोक संपला. पुंडलिका वरदेव सुरू झालं. यानं एक गुलाबजाम घेतला. चव कळाली, लय आवडीचे होते. वाढणार आला गुलाबजाम गुलाबजाम. त्यालाच वाटलं आपल्या ताटात एक आहे ना, आपण एक खाल्ला म्हणजे हा वाढणार किती पुन्हा आपल्याला एक. म्हणला ह्यो जर खाल्ला तर तो किती 2-3 तरी. त्यानं त्याला जवळ येऊ दिलं. ते म्हणला गुलाबजाम. यानं हा गुलाबजांबू उचलला, तोंडात टाकला आणि त्याला टाका म्हणाले गेला. हा गुलाबजांबू बाहेर आला आणि गुलाबजांबू म्हणून दाताखाली जीभ आली, अशी कचकन रगडली. आणि मग गुलाबजांबू वाला म्हणला वाढू का? ते फेकून दे तिकडं, फेकून दे तिकडं, दे फेकून. आता दृष्टांत संपला. सिद्धांत काय? गुलाबजांबूची पंगत आहे इथपर्यंत ठीक आहे, पण गुलाबजांबू खाता खाता जर दाता खालून गुलाबजांबू सटकला आणि दाताखाली जर जीभ आली तर 8-10 दिवस जेवता येत नाही. इथं तीच जीभ कापायची, तीच वडायची. हे ऐकणं सोपं आहे, पण करणं, योगी बनणं त्यापेक्षाही कठीण आहे. हे मी सांगत नाही.
योग यागविधी येणेनो सिद्धी योग यागविधी येणेनो सिद्धी योग यागविधी येणेनो सिद्धी योग यागविधी येणेनो सिद्धी वायाची उपाधी तंब धर्म तंब धर्म वायाची उपाधी धर्म धर्म हरि मुखे माना 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 योग यागविधी येणेनो सिद्धी वायाची उपाधी तंब धर्म वायाची उपाधी तंब धर्म योग यागविधी सिद्धी वायाची उपाधी धर्म वायाची उपाधी धर्म खरं सांगू का या ताईनं लयच मनापासून कार्यक्रम केला गेलाय काही काही कार्यक्रम भले मोठे असते पण रंगतच नाही हे मनातून तुम्ही करताय कष्टात भाऊ म्हणून हे सगळं आहे आणि कष्टानं केलं तर रंगेलच मी तुम्हाला दोन्ही उत्तर देईल योग याग विधी येणेनो हे सिद्धी वायाचे उपाधी या करता ज्ञानोबराची उभी सांगतो योगाची या वाटा जे निघाले गा सुबटा तया दुःखाताचे वाटा भागाला अजून थोडंसं मला पुढे जायचं योग तपयाच्या नावे गळित व्हावे अभिमान योगाचे ते भाग्य क्षमा आधी दमा इंद्रिय योगी पावन योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा ऐका योगी पावन मनाचा कोण योगी आहे जगाच्या पाठीवर ज्ञानेश्वर महाराज जर सोडले तर जगाच्या पाठीवर योगी नाही ज्ञानोबासारखे नाहीत अनेक योगी असतील पण ज्ञानोबासारखा योगी पुन्हा कोणी दिसू शकत ज्ञानराज माझी योगाची माऊली ज्ञानराज माझी योगाची माऊली ज्ञानराज माझी योगाची माऊली ज्ञानराज माझी योगाची माऊली जेणे निगमावली प्रगटा केली जेणे निगमावली प्रगटा केली गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ज्ञानराज माझी योगाचे माऊली ज्ञानराज माझी योगाची माऊ जेने निगम भरे प्रगट गेले जेने निगम भले ऐका ना या जगतामध्ये ज्ञानेश्वर महाराज जर सोडले तर कोणी योगी नाही काही माणसं असा प्रश्न विचारतील श्रीमंत योगी छत्रपती आहेत मी मान्य करेल पण ज्ञानोबा योगी आहेत ते जगाच्या पाठीवर एकच आहे ज्ञानराज माझी योगाची योगे पावन मनाचा साहे अपराध योग तपयाच्या सगळ्या व्याख्या पहा अजून कोणाला योगी म्हटलं तेवढं ज्ञानोबा सांगून पुढे जातो
आयके सकळ सांगा ते जगी अर्जुना गा तोची योगी जो कर्म करोनी रागे नोहेची फळी. ज्ञानोबराय म्हणतात जो कर्म करत राहतो फळाची अभिलाषा धरत नाही मग तो संसारिक जीव जरी असला तरी तो योगीच आहे. ऐका, काही माणसं विचारतात काय पुरावा आहे तुमच्याकडे? जिवंत पुरावा सांगतो, जिवंत. ज्ञानेश्वर महाराज योगी हा जर पुरावा जर कोणाला शोधायचा असेल आणि मी म्हणतो याच्यावर जर कोणाची शंका असेल तर माझं उत्तर आहे त्याला, असा योगी कोणीतरी मला दाखवून द्यावा. मुक्ताबाईचं चरित्र वाचा, आपल्याला कळेल. ज्यावेळेला मांडे खाण्याची इच्छा झाली आणि खाण्याची इच्छा झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज मुक्ताईकडे पाहतात आणि हाक मारतात, मुक्ते काय रे दादा, आज बोलायचं आहे. काय? हे बघ, इथे जर आई असते ना, आई मागितल्या मागितल्या मिळालं असतं ना ग. दादा सांगणार आहे तुला काय पाहिजे. अरे 4 भावंड आहेत, मी 4घांची बहीण आहे ना रे. तू म्हणावं आणि मी देऊ नये असं कधी झालं का रे? काही नाही मुक्ते, मला आज मांड खाण्याची इच्छा आहे. मुक्ताबाईनं आपल्या झोपडीमध्ये पाहिलं, सामुग्री होती पण मांड भाजण्याचं खापर नव्हतं. मुक्ताबाई उठतात, बाहेर येतात, आकाशाकडे पाहिलं आणि हात जोडले. आई कोण ग माय होईल? सोपान काकाला पाहिल्याबरोबर सोपान काका विचारतात, मुक्ते कुठं निघालीस ग? काही नाही, माझ्या ज्ञान दादाला भूक लागली ना. दादा खापर आणते. कुठनं? गावात जाते, कुंभाराच्या गल्लीत जाते, आत्ता घेऊन येते. माझं मत आहे संन्याशानंतर गृहस्थाश्रम आहे, गृहस्थाश्रमानंतर ही झालेली बाळ समाजानं वाळीत टाकली होतीच ना. माझं मत आहे काय त्या लेकराला कळत असेल असं वाटतं कधी कधी. झोपेत टाकून पुरणाच्या पोळ्या करून ताट मांडून मुखात घास घालून झोपेत टाकून निघून जाणारी या जगातली निर्दयी माय जर कोण असेल तर ती रुक्मिणी आहे. कधीतरी चिंतन करा, कधीतरी. कोणती माय रे? लेकराला झोपेत टाकलंय आणि देहांत प्रायश्चित्त घेत आहे. पण मुक्ताबाई हुशार होत्या. दादा मी जाते. सोपान काका तेव्हाच म्हणतात, मुक्ते जाऊ नको, आपल्याला कोणी खापर देणार नाही. नाही जाते ना. कुंभाराच्या गल्लीपाशी गेल्या, गल्लीला नमस्कार केला आणि पहिल्या दारात उभ्या राहतात. मला तर असं वाटतं एवढंसं ते पोलकं घातलेलं आहे, अशा छोट्याशा आहेत, अशा डोळ्यासमोर चित्र येतं. उभ्या राहिल्या आणि हाक मारली, आई साहेब. दार उघडलं. कोणाची ग तू? आई मी त्या रुक्मिणीची आहे. हा त्या संन्यासाची पोर ना? हो ना आई साहेब. काय पाहिजे तुला? काही नाही, माझ्या ज्ञानदादाला भूक लागली, आम्हाला आई नाही बाबा नाही, मांड खाण्याची इच्छा आहे, आमच्याकडे सामुग्री आहे पण भाजण्याकरता खापर नाही, मिळेल का? त्या कुंभारीन मावशीनं सांगितलं, बाळा तुला जर खापर दिलं हे जर गावात कळलं तर आम्हाला गाव सोडून जावं लागेल. हात जोडले, आई साहेब माय नाही हो, कोण देईल द्या ना. नाही. दुसऱ्या घरी गेल्या, पुन्हा हाक मारली, आई साहेब नाही. तिसऱ्या घरी जातात, खापर मिळत नाही. जेव्हा शेवटच्या घरी जातात, एक चित्र डोळ्यासमोर आणा, मागे जावं तर कोणी देणार नाही आणि या घराच्या पुढे गेलं तर पुन्हा कुंभाराचं घर नाही, कोण खापर देईल. या अवस्थेत असलेली मुक्ताई किती छोट्या होत्या रे, किती छोट्या. हात जोडले, आई साहेब. दार उघडलं, पाहिलं, मुक्ते तू त्या विठ्ठल पंताचीस ना? हो काकू. काय पाहिजे तुला? काही नाही, माझ्या ज्ञान दादाला भूक लागली,
त्याला मांड खायचंय, मांड भाजण्याकरता खापर नाही, मिळेल का? बाळा तू जेवली का? हा शब्द ऐकला, सकाळपासून पाहून लोकांना दार लावलं होतं, पण या माय माऊलीने विचारलं, बाळा जेवलीस का? हात जोडले सांगितलं, आई तर नाही ना तुम्ही? बाळा आई जरी नसली तरी लेकराची काळजी जी करते ना तिला माय म्हणतात ना. तुला मी खापर देते, काळजी करू. काय आनंद झाला. हात जोडले, ध्यान. वर ठेवलेलं खापर खाली काढलं, मुक्ताबाईच्या हातात दिलं, खापराला नमस्कार केला. आत्ता जाते. खापर घेतलं आणि सांगितलं, आई साहेब काम आवरलं की आणून देते. तुरू तुरू चालतात, गावाच्या वेशीत येतात. घोड्यावरून जाणाऱ्या काकानं पाहिलं. कोणाची तू? काका विठ्ठल पंताची आहे. काय घेऊन चाललीस? काही नाही काका, माझ्या ज्ञान दादाला भूक लागली, मांड भाजण्याचं खापर नेऊ नकोस. सकाळी सकाळी तोड दाखवायला आलीस की काय? गावातलं खापर कोणी दिलंय? काका द्या ना, खापर घेते ना मी. माझ्या ज्ञान दादाला भूक लागली ना. नाही. काकानं खापर पाहिलं आणि बुटा सगट लाद खापराला मारली. खापर खाली पडलं, तुकडे तुकडे झाले. आणि मग हात जोडले. काका मातीला स्पर्श केला म्हणून जर माती वाटत असेल, काका याकरताच आमच्या मायबापानं देहांत प्रायश्चित्त घेतलं. काका नका जेवण देऊ, काका नका अन्न देऊ, पण माझ्या ज्ञानदादाला भूक लागली, त्याकरता खापर द्या ना. चाल. हाताला धरलं ना, असं लोटलं. छोट्या होत्या, पडल्या, पायाला लागलं. हात जोडले ना आकाशाकडे पाहून आईचं स्मरण करतायत. याचं चिंतन डोक्यासमोर ठेवा. वर पाहण्याचं कारण एक आहे, जेव्हा माणसं वर पाहतात ना तेव्हा विलास संपलेला असतो. देवा तूच आमची माय हो. वर पाहिलं आणि मुक्ताबाई रडत रडत झोपडीच्या दिशेने निघाल्या आणि सोपान काका त्याच जागेवर होते. हाक मारली, मुक्ते. मुक्ताबाई पळत येतात, सोपान काकाला मिठी मारतात. तेव्हा सोपान काका विचारतात, मुक्ते कोणी मारलंय का? नाही रे. कोणी बोललंय का? नाही रे दादा. काय झालं सांगत नाही. पण जेव्हा मांडीमध्ये मुंडकं ठेवलं मुक्ताई रडतात, तेव्हा सोपान काकाच्या लक्षात आलं मुक्तीला त्रास झाला. सांगणार रे. निवृत्तीनाथाने पाहिलं, हाक मारली, मुक्ते असं म्हणतात. दादा हुशार होता ना. मुक्ताबाई पळत जातात आणि निवृत्तीनाथांना विनंती करतात, दादा काय झालं मुक्ते? आईची आठवण आली का? नाही. बाबाची आली का? नाही. मग रडते का? मुक्ताबाईचा तेवढा शब्द आहे, दादा कोण आपली माय होईल? तेव्हा निवृत्तीनाथ म्हणतात, सांग ना. मग मुक्ताबाई बोलतात, दादा आई गेली, बोलले नाही. दादा तुम्ही मोठे आहात ना, माझी इच्छा पूर्ण कराल ना. ज्ञान दादाला भूक लागली, त्यांना मांड खाण्याची इच्छा आहे. कुंभारानं खापर दिलं होतं मावशीनं, पण काकानं फोडून टाकलं. तुम्ही माझे दादा आहात ना, माझ्या ज्ञानदादा करता खापर द्या. निवृत्तीनाथांना सुद्धा खापर देता आलं नाही. धरणीवर पडतात, गडबडा लोळतात आणि हंबरडा फोडतात. हेच ज्ञानोबारायांनी पाहिलं आणि मुक्ताबाईकडे लक्ष गेलं. ज्ञानेश्वर महाराजाचं हृदय धरवळलं. त्याचं कारण आहे, ज्या वेळेला रात्री झोपेत टाकून ज्ञानोबारायाकडे जेव्हा आईसाहेब आलत्या ना, तेव्हा ज्ञानोबारायाकडे पाहून रुक्मिणी आईसाहेबांनी एक शब्द सांगितला होता, माझी मुक्ता लहान आहे, तिचा सांभाळ आजपासून तुम्हाला करायचा आहे. ते म्हणजे कोण? ज्ञानोबाराय. आठवण झाली आईची. आणि मांड खाण्याकरता, खापर आणण्याकरता कोण गेल्या? मुक्ताबाई ना. हाक मारली, मुक्ते. अरे एखाद्या हरकल्या पोरासारख्या पळतात. ज्ञानोबारायला हात केला, मुक्ताबाईला मिठी मारली, टाहो फोडला. मुक्ते सांग काय झालं? काही रे नाही. कोण बोललंय का? नाही रे दादा. सांग ना. तेव्हा मुक्ताबाईचा शब्द आहे, दादा कोण आपली माय होईल? ती खापर देईल. दादा ज्या लेकराला माय नसते ना, त्या लेकराची माय कोण आहे? ज्ञानोबाराय म्हणतात, मी आहे ना. तू खापर दिलं नाही म्हणून रडू नकोस, मांडा तयार कर. मुक्ताबाईला मांडा तयार करायची आज्ञा दिली. ज्ञानोबारायनं धरणी मातेला नमस्कार केला. तेज तत्व जागृत केलं. जठराग्नी प्रज्वलित केला. पहाट लाल बुंद केली
आणि जेव्हा लाल झालेली पहाट मुक्ताबाईनं पाहिली तेव्हा ज्ञानोबराय म्हणतात, मुक्ते तुला मांड भाजण्यासारखी झाली का? माझं मत आहे एखाद्या भावाची लाल झालेली पहाट पाहून कोणत्या बहिणीला बरं वाटत असेल? अरे मांड भाजलेलं टाकलं, ताटात ठेवलं आणि कडकडून मिठी मारली आणि हंबरडा फोडला. दादा तुझी लाल झालेली पहाट पाहून इजा होतात रे, बघू बरं तुझी किती झाली आहे लाल पाठ. म्हणून मुक्ताबाईनं हात लावला. लावल्याबरोबर ज्ञानोबराच्या मुखातलं वाक्य आहे, मुक्ते माझी लाल झालेली पाठ पाहून तुझ्या अंतकरणाला इजा होतात, पण तुझा हात पाठवून फिरल्याबरोबर ही पाठ केव्हा शांत झाली हे मला कळलं नाही. असा योगी जगाच्या पाठीवर पुन्हा कोणी नाही, हे वर्णन इथे केलंय. आणि त्याच योग्याचं वर्णन आमच्या तुकोबरायनी अभंगाच्या पहिल्या योग्याची संपदा तो निशांती, योग्याची संपदा तो योग्याची संपदा निशांती, योग्याची संपदा योगाची संपदा त्याग आणि शांती, योगाची संपदा त्याग आणि शांती, योग्याची संपदा आणि शांती, योग्याची संपदा आणि शांती. उभयलो के कीर्ती सोहळा माना, माऊली 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 रायेरा वारी दयाते उसाने, हे रायेरा वारी दयाते उसाने, रायेरा वारी दयाते उसाने, रायेरा वारी योग्याची संपदा त्यागानी शांती. कोण योगी आहे? मी सांगितलं पाठ लाल करण्याची सामर्थ्य शक्ती कोणाकडे नाही. म्हणून उत्तर एवढ्या करता देत होतो, ज्ञानोबराय जर सोडले तर जगात दुसरा योगी नाही. ज्ञानोबराय सारखे नाही ना. म्हणून तर योगी पावन मनाचा साहे अपराध काय वर्णन केलंय. ताटी उघडा ज्ञानेश्वरा या वर्णनाकरता मला पुढे जायचं आहे. मग कोण योगी आहे? वर्णन ज्ञानेश्वरीत. ऐके सकळ सांगाती जगी, अर्जुना गातोची योगी, जो कर्म करून रागी. आणि त्या योग्याची संपदा तुकोबराय सांगतात. योग्याची संपदा त्यागाने शांती. संपदा शब्दाचा अर्थ संपादन केलेला. एक त्याग आहे आणि दुसरी शांती आहे. आता त्याग वेगळा आहे आणि शांती वेगळी आहे. ऐका, गीतेत असं वर्णन आहे, त्यागा शांती रनंतरम. त्यागानं शांती मिळते, पण कोणत्या त्यागाने? जाई ओ तुमाते नकारी साया, जाई ओ तुमाते नकारी सायास, आम्ही विष्णुदास तैसेनो हे, आम्ही विष्णुदास तैसेनो. जायो तुमाते न करी सायास, आम्ही विष्णुदास. तुकोबरायकडे स्त्री पाठवली. तुकोबराय म्हणतात आम्ही विष्णुदास. अजून थोडंसं मला पुढे बोलायचं आहे. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग,
ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. पण महाराज त्याग वेगळा आहे, वैराग्य वेगळं आहे, संन्यास वेगळा आहे. अशी गफलत करू नका. काही माणसाकडे त्याग आहे पण शांती नाही, आणि काहीकडे शांती आहे पण त्याग नाही. हे बघा, त्यागाचं उदाहरण नुसतं 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी पुरतं घेऊ नका. त्या दिवशी सगळीच माणसं त्याग दाखवतात. कर चली हम पिदा जाने तुम साथे यो, अब तुम्हारे हवाले, दिल दिया है जान भी देंगे हे तेरे. दिल दिया है जान भी देंगे, ये बता तेरे देंगे. दिल दिया है जान भी देंगे, ये बता तेरे लिए. ओ तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है. हे बता महबूब तेरा, तुझ पे मैं कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे, हे बता तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे, हे बता तेरे लिए. आता तुम्ही सगळे सीमेवर दिसायला लागला. आज खरं आहे का नाही? वातावरण तयार झाले की माणसाकडे त्याग निर्माण होतो की नाही? पण मी म्हणत असतो, त्याग तसा नसतो. दात पडल्यावर त्याग होतो. कशाचा? सुपारीचा. कोणी म्हटलं सुपारी खा, खात नाही. खात नाही का दात नाही? अजून पुढे बोलू का? सगळ्या लोकांनी आग्रह केला, लग्न करा, लग्न करा. जय जय, लग्न करा. अहो, एक दिवस याला कोणी दाखवायचंच बंद केलं, आणि मग त्याला विचारलं लग्न करा. छे छे, कोण करतंय? कोण करतं नाही, तुला कोण देतंय पायाला? आणि मग देत नसल्यावर त्यानं सांगितलं आपण त्याग केला. कशाचा? बायकोचा. अरे तुला कोण देत नाही, आता वळू म्हणून फिर. वळू कळलं का? वळू. मी असं म्हणतो, ज्या वयात जे ते शोभून दिसत. 52 वय झाल्यावर मांडपात आला, शिवता नाही वरिष्ठम सर्व कल्याण. हे कोणाचं आहे? म्हणजे आपलंच आहे. हा, याला त्यागी म्हणाल तुम्ही? भोग प्राप्त असावे, भोगण्याची शक्ती असावी, आणि मग त्याचा काय असावा? त्याग. अजून अर्धा मिनिट घेतो. तुम्ही नाशिकला आहेत म्हणून बोलतो. सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती, बरोबर? इथं बघूर आहे ना. आणि सावरकर जलात होते आणि माई भेटण्याकरता निघाल्या. सावरकर आपल्या धर्मपत्नीला माई म्हणत होते. काय म्हणायचे? माई. आता माझं वैयक्तिक मत सांगतो, कोणी मनाला लावून घेऊ नका. बायकोला माई म्हणण्याची पद्धत नाही, पण माई म्हणण्याची ताकद सावरकरांमध्ये होती. याचा अर्थ त्या कशा असतील याचं चिंतन तुम्ही घरी बसून कधीतरी करा. आपल्या नवऱ्यानं आपल्याला नाही, किती दोघं एका ताटात जेवू द्या, पण माझी विनंती आहे, वर गेल्यावर भेटा वाटते का एवढंच सांगा. आपण वर गेल्यावर ही भेटा वाटते वर आपल्याला? इथं नको होती तर वर काय हे उमदा इथलं सोडून. बरं, कारण कीर्तन झाले आडव्या होता नाही तर मलाच काय बोलला बाबा तुझं. पण सत्य आहे ना, किती जीव. अहो, आमच्या गावात एक जण एका ताटात जेव सुद्धा
मी शेजाऱ्याला विचारलं या दोघांचं लयच प्रेम आहे. ती शेजारी म्हणली प्रेम नाही, तिला भांडे घासायचा कटाळा आहे. हा त्याग आहे हो, हे त्याग आहे हो, भांड्याचा त्याग आहे. काय हुशार आई आहे ना, मला उदाहरण दिलं बा पुढचं. आता आकाशाचा त्याग आहे, भांडे अरे जाऊ द्या माझं ऐका. सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. आता धर्मपत्नी मालक संकटात आहे म्हटले की बायकोला संकट असतं. आता बायकोमुळे मालक संकटात आहेत ते सोडून द्या. पण इथे माई हुशार होत्या. माईने अर्ज केला वकिलामार्फत कोर्टाकडे, मला माझ्या मालकाला भेटायचं आहे. आता कोर्टाकडे अर्ज केल्यावर कोर्टानं सुद्धा सावरकरांना विचारलं, तुम्हाला तुमच्या धर्मपत्नीला भेटायची अशी त्यांची इच्छा आहे. सावरकर म्हणतात तिची इच्छा असेल तर हरकत नाही. बघा काय त्याग आहे. आता जलामध्ये म्हणजे काही इशी थोड्याच रूम असतात, असे गज लावलेले होते, हातात बेड्या पायात बेड्या. आणि माई सावरकरांना भेटण्याकरता आल्याबरोबर सावरकराकडे पाहिल्याबरोबर डोळ्याला धारा लागल्या. आणि मग सावरकर म्हणतात एका शूराची पत्नी, एका वीराची पत्नी, ती जर एका वीराला भेटण्याकरता जर अशी रडत येत असेल तर माझ्यासोबत असणाऱ्या प्रत्येकाला आपापल्या घरचा मायेचा झरा निर्माण होईल. सावरकरांनी डोळे असे, लक्षात आलं मालकिनीला मी रडलेलं त्यांना आवडलं नाही. प्रत्येक मालकिनीला आपल्या मालकाचा स्वभाव माहिती असतो. काही बोलत नाहीत पण डोळ्याच्या खाना खुणा सुद्धा, काहीला डोळे काढून दिले तरी कळत नाही, त्याच्याबद्दल बोलायचंही नाही. मी आपलं तिथलं सांगतो, प्रत्येकाच्या खाना खुणा. आताच्या पोराने किती असं करू द्या, त्या असं करतात. ते जुन्या काळातला काळ गेला निघून, पण काळ तसा होता. आता झालं, माई जवळ आल्या आणि सावरकर माईंना पाहिल्यानंतर ते सुद्धा 2 पावलं पुढे आले. जे गज होते ना त्याला एका हातात एक गज धरला, दुसऱ्या हातात दुसरा, हातात बेड्या आणि पायात बेड्या. माईकडे पाहिल्याबरोबर डोळ्यामध्ये पाणी तरळलं. पण मालक रडल्यावर मालकीने त्याचं फार वाईट वाटेल. सावरकराकडे पाहून माईंनी विचारलं, का हो तुमच्या हातात बेड्या आणि पायात बेड्या आहेत, आपला संसार कोण करेल? एवढाच प्रश्न होता. सावरकर म्हणतात माई तुला आपल्या संसाराची चिंता वाटते का? मग तुम्ही हे बांधून का घेतलं? तेव्हा सावरकर म्हणतात माई मी बांधून घेतलेलं आहे, मला कोणी बांधलेलं नाही. बघा किती विशेष आहे. पण माई म्हणतात हातातही बेड्या दिसतात, पायातही बेड्या दिसतात. तुम्ही 4 भिंतीच्या आत बसावं. माझ्या बापानं तुमच्या सोबत मला बांधून दिलंय, लग्न केलंय, सोन्याचा धुरून घेल, लाल दिव्याच्या गाडीत बसल. हा संसार कधी करायचा? आणि तुम्ही तर जलात आहात. सावरकर म्हणतात माई असते 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 असे कधीतरी ही दैवगती प्राप्त होते. बघा किती विशेष आहे. खंबीर बनवलं ना, ही दैवगती सहज मिळत असते. कोण म्हणतंय? सावरकर माईला. माई म्हणतात पण आपला संसार कोण करेल? पुन्हा प्रश्न तोच आला. सावरकराच्या लक्षात आलं आता उत्तर द्यावंच लागेल. सावरकर म्हणतात माई 4 भिंतीच्या आत बसून तुझ्यासोबत एकटा संसार करेल. झाडावर पशु पक्षी काड्या कुड्या गोळा करतात, त्यांचं कोणी नसतं तरी त्यांचा घरटा कोणी मोडत नाही. आपला तर देवान निर्माण केलेला संसार आहे, तो कोण मोडेल? कोण मोडेल? माई म्हणतात ते मला कळलंय, मोडणार नाही. पण तुम्ही जलाच्या बाहेर यावं एवढीच माझी इच्छा आहे, संसार होईल ना? सावरकर म्हणतात माई मी जलाच्या बाहेर आल्यानंतर 4 भिंतीच्या तुझ्यासोबत संसार करेल. पण माई बोलू का? मी जलात का आहे ऐक. मी जलात राहिल्याचा परिणाम लाखो लोकांचा उघड्यावर पडलेला संसार 4 भिंतीच्या आत सुखानं चालू आहे, म्हणून मी जलात आहे. माई मी जर बाहेर आलो तर लाखो लोकांचा संसार उघड्यावर पडेल. सांग माई मी जलात राहू का बाहेर येऊ? माईनं ऐकलं आणि विनंती केली आपल्या मालकाला, माझ्या संसारामुळे जर लाखो लोकांचे संसार 4 भिंतीच्या आत जर सुखानं चालत असेल तर मी माझ्या संसाराचा नैवेद्य दाखवते. तुम्ही आयुष्यभर जरी जलात राहिलात तरी चालेल. याला माईच्या जीवनातला त्याग म्हणताय. केला कधी? मला सांगा. दुसऱ्याच्या संसाराकरता आपल्या संसाराची राख रांगोळी आपण दुसऱ्याच्या संसाराची करीतो. करा ना, कीर्तनातून काय घ्यायचंय शिका ना कधीतरी.
अरे स्वतःच्या संसाराचा नैवेद्य दाखवला ना. कारण सावरकर काय म्हटले होते, मी जर जलाच्या बाहेर आलो तर 4 भिंतीच्या आत जे गोरगरीब सुखानं संसार करतात ते उघड्यावर पडतील, आणि मी जलात राहिल्याचा परिणाम उघड्यावर पडलेले सगळे गोरगरीब 4 भिंतीच्या आत सुखान आहेत. सांग मी बाहेर येऊ का आत राहू? आता तू निर्णय दे. माई म्हणतात त्यांचा संसार जर सुखानं चालत असेल तर माझ्या एकटीचा संसार मी त्यांना समर्पित करते. तुम्ही आयुष्यभर जलात राहा. याला त्याग म्हणतात. आम्ही करतो, आमच्याकडून होत नाही. का होत नाही त्याचंही उत्तर देतो. जोवरे संग प्रकृतीचा तव त्यागुण घडे कर्माचा. जोपर्यंत प्रकृती आपल्या सोबत आहे ते कधीच त्याग करू देत नाही. कारण संग ही पंचदशीत वर्णन केलं. संग ही बाध्यते लोके निसंग सुखमश्नुते तेन संग परित्यज्य सर्वदा सुखमिच्छताम. तुम्ही जर संगती त्यागी माणसाची केली तर त्याग मिळेल, आणि संगती भोगी माणसाची केली की भोग प्राप्त होतो. पण महाराज इथे त्याग सांगितला. तुको भरायचा जाईव तू माते भक्ती ते नमन. अजून कोणता त्याग? अर्धा मिनिट घेतो. या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्यागाचं ज्वलंत उदाहरण आहे. कल्याणच्या सुभेदाराचे सून छत्रपती शिवाजी महाराजाच्या दरबारात आहे. पण महाराजानं चोळी बांगडी केली, पालखीत बसवलं आणि गावाच्या गावा अंदन दिले. अरे परक्याच्या स्त्रीला आई म्हणून संबोधणारा या भारत देशात पहिला हिरा जर कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आहे. हा त्याग आहे. एका कवीनं असं म्हटलेलं आहे, अशीच आमची आई असते सुंदर रूपवती. याच्यावर ऑब्जेक्शन आहे, मी जास्त बोलत नाही. सुंदर रूपवती म्हणजे जिजाऊ मासाहेब काय कुरूप होत्या का? काही इतिहासकाराचं डोकं पुढचं आहे, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. मी भाव सांगतो फक्त. अजून अर्ध्या सेकंदात उत्तर देतो. संभाजीराजांना कैद केलेलं आहे. कैद केल्यानंतर औरंगजेब स्वतःची मुलगी देण्याकरता धर्मांतर करावं लागेल. संभाजीराजे बोलतायत, अरे मी ज्याच्या उदरी जन्माला आलोय तो स्वराज्याचा राजा आहे. अरे ऐक, तुझी मुलगी मला देण्याकरता आहे असं म्हणतात. त्याच्या मुलीनं जर पान खाल्लं तर कंठात लाल झालेलं दिसत होतं, इतकी सुंदर होती. संभाजीराजांना देण्याकरता तयार झालेला आहे. संभाजीराजे म्हणतात, अरे मी ज्यांच्या पोटी जन्माला आलो त्यांनी परक्याच्या स्त्रीला आई म्हणून स्वीकारलंय आणि चोळी बांगडी करून पालखीत बसवलंय. मी त्यांचा हिरा आहे. मी तुझ्याही मुलीला आई म्हणून स्वीकारतोय. हा संभाजीराजाच्या जीवनातला त्याग नाही. त्याग म्हणजे काय? कपडे घातलेली माणसं त्यागी दिसतात, पांढरे कपडे दिसतात म्हणून त्यागी आहे? ऐका, भोग प्राप्त असावे, भोगण्याची शक्ती असावी आणि मग त्याचा त्याग असावा. असा त्याग ज्याच्याकडे असतो परमार्थात त्याला शांती प्राप्त होते. त्याग आणि शांती. आता कोणती शांती संपवायची आहे? ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय हे त्रिपुटे जिथे मावळते ती शांतीची अवस्था. गिळून ज्ञाते ज्ञाता ज्ञान ही मागुती हरपे निरुती ती शांती वैगा. शांती वसती तेथे खुंटे काळगती. शांती परते नाही सुख एर अवघेचे दुःख. म्हणून शांती धरा उतराल पहिले तिरा. एवढ अंगावरी थुंकला प्रसाद देऊन मुक्त केला. आता मला संपवावं लागेल. जर ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटी जिथे मावळते ती जर शांतीची अवस्था असेल तर नाथ महाराजाच्या अंगावर थुंकणाराला सुद्धा नाथ महाराजांनी मुक्त केलं. अशी शांती जर आपल्याला प्राप्त झाली तर जीव कोणत्या स्थितीला जातो शेवटी त्याचं वर्णन केलं. तुका म्हणे लाभ अकर्तव्या नावे शिवपद जीवे. चौथ्या चरणात शिवपद जीवे भोगी जेल. त्याग शांती संपादन करतो तो योगी आकर्तव्य स्थितीला प्राप्त होतो. आणि आकर्तव्य स्थिती ज्यांना प्राप्त होती त्यांचाच उभय लोकात सोहळा कीर्ती आणि मान होतो. विठोबार जय
तुका म्हणे लाभ कर्तव्यानावी शिवपद जीवे भोगे जी योगाची संपदा त्यागाणी शांती. आपली वेळ संपलेली आहे. मी या अभंगाचं चिंतन 7 दिवस एकटा करू शकतो. 7 दिवस एकटाच सांगला अभंग तुम्हाला. मग काही लोक म्हणतील त्याला 7 दिवसाचंच येत असेल. तसं काय नाही. अभंगावर किती जरी बोललं किती दिवस बोललं तर संपत नाही. परंतु आपली वेळ झाली. मी जास्त बोलणार नाही. नारायणी वारकरी शिक्षण संस्था मुलींची आणि त्या संस्थेत शिकत असलेल्या सर्व विद्यार्थिनी आणि सुट्टीच्या काळातलं हे मुलींचं शिबिर आणि त्या शिबिरामध्ये ही त्रिदिनी कीर्तन सेवा समारोपाच्या निमित्तानं माझ्याकडे आली आहे. मी खरं भाग्यवान आहे. तुम्ही म्हणाल कसं काय. मला सगळ्यात जास्त म्हणजे मुक्ताईंची सेवा करता आली. त्याचं कारण असं आहे आणि म्हणून मी कीर्तनाला उभा राहिलं. असं म्हटलं आपण एखाद्या मुक्ताईचं उदाहरण सांगण्याचा प्रयत्न करू आणि त्या निमित्तानं मी हा अभंग घेतला. अभंग पूर्ण सुटलेला नाही. पुन्हा कधी जगलो वाचलो तर आपण अभंगाचं चिंतन करूया. पण मला ताईच्या कार्याकरता माझा सलाम आहे. त्याचं कारण आहे एक लक्षात ठेवा. मुलींना शिकवणं इतकं सोपं नाही. मला जर कोणी विचारलं ना म्हणजे राग नका मानू आम्हाला मुलगी तुमच्या संस्थेत टाकायची. मी म्हणत असतो माझ्याकडे टाकू नका. माझी तर आता संस्थाच नाही पण टाकू नका. मग आता जर मला कोणी विचारलं कोणाकडे टाकू तर मी नक्की सांगेल या ताईच्या संस्थेत टाका. त्याचं कारण आहे या मुली इतक्या छान ताई घडवते. बरं कोणाकडून काही अपेक्षा नाही. मी तुम्हाला खरं सांगू ताई तुझ्या आई वडिलांची आणि तुझी प्रामाणिक इच्छा कार्यक्रम त्रिदिनी चांगला व्हावा. कोण काय देतं कोण काय देत नाही याकडे लक्ष द्यायचं नाही. पण आपलं कार्य हातात घेतलेलं आपण पूर्ण करायचंय. माझा तुला शब्द आहे ताई सत्य संकल्पाचा दाता नारायण काहीही कमी पडणार नाही. त्याचं कारण जर ज्ञानेश्वर महाराजांची बहीण मुक्ताबाई झाल्या होत्या तर जगाच्या पाठीवर मुक्ताईचं नाव अजरामर आहे. तसं नारायणी वारकरी शिक्षण संस्थेकरता तुझ्या आई वडिलांचा जर आशीर्वाद ताई तुला असेल तर इथल्या प्रत्येक माणसाच्या खिशात हात जाणार म्हणजे जाणार. माग एक लक्षात ठेवू का. जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ आणि अंगी आईसे बळ रेडा बोले. अरे साधं गणित आहे रे. हॉटेलमध्ये चहा प्यायला गेलं तर 10 रुपये ते 20 रुपये जातात. जेवायला गेलं तर 100-150 रुपये जातात. त्रिदिनी नाम सप्ताह अन्नदान कीर्तन भजन प्रवचन इतकं जर आपल्याला आनंदानं मिळत असेल तर आपण सुद्धा दान करण्याकरता हृदयाचा कोट केला पाहिजे. आणि हृदयातून मनानं जर दिलं तर हाच आशीर्वाद आपल्या जीवनात लाभू शकतो. यापेक्षा दुसरा आशीर्वाद कोणता मिळणार नाही. आणि म्हणून तुम्ही सगळे तर मदत करताच आहे पण तुम्ही सर्वांनी मदत करून होईल यात नवल नाही. पण मदतीशिवाय कोणतं कार्य होत नाही हे सुद्धा आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. एवढुल्या छोट्या मुली कीर्तनामध्ये उड्या मारतात नाचतात खेळतात. आता अलीकडे नाचतात मुली पण ते नवरदेव परण्या निघल्यावर नाचतात. मला वाईट वाटतंय कधी कधी. अरे स्त्रियांनी नाचू नये आणि नाचायचं असेल तर हरिकीर्तनात नाचावं. नाचलं पाहिजे ना त्या तिथं नाचा त्यातच. आणि पुन्हा त्या भावाला सांगतात तो ह्या लग्नात मी नाचन. हो ही चौकात आता तेवढं शिल्लक राहिलं आमचं आता मराठीचं काय राहिलंय दुसरं. खरी परिस्थिती आहे. मातेनं मातेच्या वैभवात राहावं श्रीनं श्रीच्या वैभवात राहावं. अर्ध्या मिनिटात सेवा संपवायची. लक्ष्मणाची रेषा सीतेकडून चुकली. माझं वाक्य सहज घेऊ नका. लक्ष्मणानं मारलेली रेषा सीतेनं ओलांडली. परिणामी रावणाच्या घरी 6 महिने राहावं लागलं.
अग्निपरीक्षा द्यावी लागली. म्हणून माझी प्रत्येक मातेला विनंती आहे, मालकाची रेषा ओलांडू नका. कोणताच रावण तुमच्या दारात येणार नाही याची दक्षता राम घेतली. आणि म्हणून इथे खुश काय हे तुझं नाव बदलू गड्या काहीतरी दुसरं काही. तुम्ही काहीतरी विचारपूर्वक ठेवलेलं दिसतं हे नाव, पण काहीतरी बरोबर ना बाबा. माझं तसं नाव ऋषी आहे हा, पण माझं नाव गोविंद आहे आता. पण तुम्ही जर मला विचारलं, तुम्ही जर माझ्या गावात आले ना असं म्हणले ना, हे ते ऋषा कुठे रे, कोणता माणूस सांगन ते आळंदीला आहे. पण गोविंद महाराज म्हणले की कुठं आला, कारण माझी आई मुलं होत नव्हती म्हणून ऋषीच्या वाऱ्या करत होती आणि त्याच्यामुळं मी झालेलो आहे. आणि मग मी पूर्वी लहान असताना कोणाच्या कपाळाला हात लावला त्याला गुण येत होता, आता मलाच गुण येईना. ऋषी आशीर्वाद असतं तसं तुम्ही काही खुशी म्हणा तुम्हाला झाली असेल, त्यामुळे तुम्ही काहीतरी नाव ठेवलंच असेल. पण ज्ञानोबराची उभी सांगतो आता याकरता, ठेविलेनी नावेशी ओ देत उठे. मी अजून पुढे सांगेल, मुलगा जन्माला आला तर तो पोलीस चौकीला बापाला नेऊ शकेल, पण तुम्ही अशी मुलगी जन्माला घातली की जी ईश्वराला सुद्धा हात पुढे करायला लावेल, अशी मुलगी तुम्ही जन्माला घातली. कारण असं म्हटलेलं आहे शास्त्रकाराने, लड़का देना तो ऐसा देना जग करे आस, नहीं तो मुर्गी महीने को 150. अरे भली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया प्रभू पसारे हात, नहीं तो माता वांज भली, इतकी छान कन्या तुम्ही जन्माला घातली. आणि म्हणून ही सेवा वारकरी शिक्षण संस्थेच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. इथे रामेश्वर महाराज, बापू, काय शीतलताई आणि सोनाली, हे तुम्ही मी 2-3 वेळा विचारल्यावर म्हणता हे महाराज काही येडं दिसतंय गड्या. पण खरं सांगू का राहुल महाराज, मला आहे ना माझं नाव सोडून आणि लग्न झाल्यापासून बायकोचं सोडून कोणाचंच आठवत नाही. लयच घोटाळा आहे तो आपला, तुम्हाला खरं बोलतो. मला मोबाईल नंबर ध्यानात राहत नाही, कोणाचं नाव आठवत नाही. आता एवढ्या वेळा महाराज सोबत आहे पण मी चिंतन करीत होतो नाव काय. ठीक आहे, मी काही आवर्जून नाही, पण दोन्ही ताई आहेत. ही दिदी पण छान कीर्तन करते, ती पण आहे. ज्ञानेश्वरी ताई इथे उपस्थित आहे. आमचे हरिभक्तीपरायण राहुल महाराज खूप मोठं नाशिकमध्ये काम करतात आणि त्या कामाच्या माध्यमातून हा आमचा सहवास आला. मी सांगेल ताई, तुला कधी जरी गोविंदाची गरज पडली तर मला हाक मार, मी कोणत्याही कार्याकरता हजर आहे. आणि मी कीर्तनाच्या स्टेजवर जेव्हा बोलतो तेव्हा मी विचारपूर्वक बोलतो. तुम्ही हाक मारून पहा आणि गोविंद नाही आला तर मला विचारा. मी आळंदीला राहतो, आळंदीला आल्यावर या. माझा पत्ता नाही ध्यानात राहिला तर सोपा पत्ता देतो. हे मृदंग, टाळ, विना, पकवाज ज्या दुकानातून तुम्ही विकत आणता, आळंदीतले 4 दुकानं सगळ्यात मोठे माझ्या सासऱ्याचे. तुम्ही कोणाच्याही दुकानात या, कोणाच्याही दुकानात या, कोणाच्याही. कलासागर, ज्ञानसागर, श्री सागर, सगळे सागर आमचेच आहेत, पण माझं दुकान नाही. माझं दुकान कोणतं आहे माहिती आहे का? घातला दुकान देती आली या सिदान, संत उदार उदार भरले अनंत भंडार. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. या ठिकाणी निवृत्तरायांचं भजन होईल. सर्वांनी भजन आनंदाने म्हणायचं.